तेरी कृपा, तेरी दया, तेरा अनुग्रह मुझ पे हुआ। तेरी कृपा, तेरी दया, तेरा अनुग्रह मुझ पे हुआ। यीशु मेरे, 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 यीशु मेरे। पापी था, पापों के राह पर मैं भटका करता था। मैंने वही किया मेरे यीशु जो तेरी नजरों में बुरा था। मैं पापी था, पापों के राह पर मैं भटका करता था। मैंने वही किया मेरे तेरी नजरों। प्रभु की स्तुति हो। आज फिर एक बार से मैं आशीष खरे आप सभी लोगों के बीच संजय जेम्स ठाकुर मिनिस्ट्रीज़ में आप सबका मैं प्रभु परमेश्वर में आपका स्वागत करता हूं। तो आइए भाई और बहनों, हमें प्रभु परमेश्वर ने आज की शाम हमें एकजुट किया है ताकि हम उनकी आराधना कर सकें, उनकी स्तुति कर सकें। इसलिए हम उनका धन्यवाद देते हुए आज उनके एक गीत द्वारा उनकी हम प्रशंसा, उनकी स्तुति करेंगे। जिस स्थान पर आप है उस स्थान से आप ये गीत मेरे साथ गाएं, मेरे साथ दोहराएं और प्रभु परमेश्वर का नाम ऊँचा करें। गीत के बोल है, तू ही है मेरा मेरा सवेरा, तू ही है मेरे जीवन का सवेरा। ये गीत आप मेरे साथ गाएं, मेरे साथ दोहराएं, प्रभु परमेश्वर का नाम ऊंचा करें। जिस स्थान पर आप हैं उसी स्थान से ये गीत आप गाएंगे, दोहराएंगे, झूम उठेंगे, नाचेंगे, गाएंगे, ताकि हम परमेश्वर का नाम ऊंचा और ऊंचा कर सकें।
बजाकर हम उनकी आराधना करेंगे। हर नाम से ऊंचा है नाम यीशु का, करते हैं हम सजदा यहाँ। हर नाम से ऊंचा है नाम यीशु का, करते हैं हम सजदा यहाँ। हालेलुया 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 हालेलुया। तालियां बजाकर हम प्रभु परमेश्वर का नाम ऊंचा करेंगे। ये गीत आप मेरे साथ गाएं। Come on! सबसे ऊंचा है तेरा नाम, सबसे ऊंचा है यीशु नाम, सबसे ऊंचा है तेरा नाम, सबसे ऊंचा है यीशु नाम। हर पहाड़ों से, हर तूफानों से, आसमानों से, सारे नामों से यीशु तेरा नाम, यीशु तेरा नाम, सबसे ऊंचा है तेरा नाम, सबसे ऊंचा है यीशु नाम, सबसे ऊंचा है तेरा नाम, सबसे ऊंचा है यीशु नाम। हर पहाड़ों से, हर तूफानों से, आसमानों से, सारे नामों से यीशु तेरा नाम, यीशु तेरा नाम, यीशु तेरा नाम, यीशु तेरा नाम। प्रभु के नाम को हम स्तुति करेंगे, उनका धन्यवाद करेंगे, उनकी आराधना करेंगे, प्रभु का नाम और अधिक ऊंचा करेंगे। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद, प्रभु का धन्यवाद करेंगे। ताली बजाकर प्रभु परमेश्वर की हम आराधना करते हैं, स्तुति करते हैं। प्रभु हम आपका आभार मानते हैं, उनकी आराधना उनकी स्तुति आप जिस स्थान से है उसी स्थान से हम करते हैं।
इस गीत के लिए हम परमेश्वर का धन्यवाद करते हैं। तो आइए हम अपनी प्रार्थना के अगली चरण में बढ़ते हुए आज देखेंगे और सुनेंगे प्रभु परमेश्वर हमसे क्या कहते हैं। तो मैं पास्टर संजय जेम्स ठाकुर साहब से विनती करता हूं कि वो आगे आए और हमें प्रभु परमेश्वर का सुसमाचार सुनाएं। धन्यवाद। प्रेज लॉर्ड। प्रभु की स्तुति हो। काय टेक्निकल प्रॉब्लेममुळे कुछ तकनीकी खराबी के कारण काय अडचण आलं हम रुक गए थे, त्याबद्दल आम्ही खेद करतो। जिसका हमें खेद है। पुन्हा एक बार आपण फिर एक बार हम उपासनेमध्ये जाऊया। हमारी आराधना में जुड़ जाते हैं। आपल्या सर्वांचं पुन्हा एक बार मी आप सबका मैं फिर एक बार से देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे परमेश्वर के पुत्र प्रभु यीशु मसीह के नाम में संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्रीमध्ये संजय जेम्स ठाकुर मिनिस्ट्रीज में आगत स्वागत करत आहो। आपका स्वागत करता हूँ। ज्या आशेने तुम्ही एकत्र आलात, जिस उम्मीद से आप एकजुट हुए हैं, देव आशा मनोमन करत नाही। परमेश्वर उम्मीदें तोड़ने वाले परमेश्वर नहीं है। देव आमचे मनोदय पूर्ण करतो। परमेश्वर हमारी मनोकामना पूरी करते हैं। आपल्या सर्वांची उपस्थिती आप सबकी मौजूदगी आदरणीय, आदर की योग्य है, आनंदाय, आनंद की योग्य है, देवाच्या कार्याचा विस्तार करणारी आहे। परमेश्वर के कार्य को बढ़ाने वाली है। म्हणून आम्ही सर्वांचं कौतुक करत आहोत। इसलिए हम आपकी प्रशंसा करते हैं। घराघरातून आपली उपस्थिती, घर घर में आपकी मौजूदगी, दर बुधवारी उपस्थिती, हर बुधवार में जो आपकी हे मौजूदगी है, तुमचं देवावरील प्रेम आहे, ये परमेश्वर पर आपका प्रेम है, तुमचा विश्वास आहे। आपका विश्वास त्या है। विश्वासाने चालत राहा। इस विश्वास में आप चलते रहें। देव तुमची काळजी घेईल। परमेश्वर आपकी देखभाल देव करेंगे। तुम्हाला सुरक्षित ठेवेल। परमेश्वर हमें सुरक्षित तो रखेंगे। ठेवतो म्हणून आम्ही देवाचा धन्यवाद करत आहोत। इसलिए हम परमेश्वर का धन्यवाद करते हैं। पुन्हा एक आम्ही देवाच्या वचनातून काही गोष्टी बोध घेणार आहोत। फिर एक बार हम परमेश्वर के वचनों द्वारा कुछ बातों का देखेंगे। देवाचं वचन परमेश्वर का वचन आमची काळजी घेतं, हमारी देखभाल करता है, आमचं पोषण करतं, हमारा पोषण करता है, आम्हाला सावधान करतं, हमें सावधान करता आम्हाला है, सुरक्षित ठेवतं। हमें सुरक्षित रखता ज्या है। मार्गाने आम्ही गेलं पाहिजे जिस मार्ग से हमें जाना है तो मार्ग आम्हाला वो दाखवतो। मार्ग हमें दिखाता है। त्या मार्गाविषयी तो आम्हाला मार्गदर्शन करतो, उस मार्ग के बारे में मार्गदर्शन करता है, व आमची उन्नती करतो। जिसमें हमारी बढ़ोतरी होती आम्ही है, यशस्वी होतो, हम जिससे सफलता मिलती आम्ही है, विजय प्राप्त करतो। हम विजय प्राप्त करते पण हैं। आज ते देवाच्या वचनातून पुन्हा आम्ही बोध घेणार आहोत। आज उस परमेश्वर के वचनों के द्वारा हम कुछ बातें सीखेंगे। पहिले पेत्र 5:5-5-7 मध्ये पहले पत्रस 5:7 में देवाचं वचन आमच्याशी बोलतं, परमेश्वर का वचन हमसे कहता है, तू आपली सर्व काळजी चिंता तुम अपनी सभी चिंताओं को देवावर सोपो, परमेश्वर पर सौंप दो, देव तुमची काळजी घेईल। परमेश्वर तुम्हारी देखभाल करेंगे। फिलिप्स पत्र 4:4 मध्ये मी पाहतो। फिलिपियों का पत्र हम 4:4 में देखते हैं। फिलिप्स मध्ये पाऊल म्हणतो, फिलिपियों में पौल कहता है, प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा, प्रभु परमेश्वर में हमेशा आनंद करें, नेहमी आनंद करा, हमेशा आनंद करते रहें, कशाची काळजी करू नका, किसी भी बात की चिंता ना करें, कशाची चिंता करू नका। किसी भी बात की चिंता ना करें। देव तुमची काळजी घेण्यास समर्थ आहे। परमेश्वर आपकी देखभाल करने के लिए समर्थ है। देवाच्या वचनातून परमेश्वर अपने वचनों में वेळोवेळी आम्हाला सावध करतो, अपने वचनों द्वारा हमेशा हमें सावधान करते हैं, वेळोवेळी आम्हाला धैर्य देतो, समय समय पर हमें धीरज देते हैं, आम्हाला हिंमत देतो, हमें हिम्मत देते हैं, आम्हाला सांभाळतो। हमें संभालते हैं। देवाचं वचन आम्हाला सांभाळतो। परमेश्वर का वचन हमें संभालता है। प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, प्रभु यीशु ने कहा मत्ती शुभवर्तमान मत्ती की पुस्तक में 6:25 पासून पुढे 7:25 से आगे हम देखते हैं, येशू ख्रिस्त म्हणाला, प्रभु यीशु ने कहा, काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे, क्या खाए, क्या पिए, क्या पहने, याची काळजी करू नका। इसकी चिंता ना करें। देवाला सर्व गोष्टीची काळजी आहे। परमेश्वर को सभी बातों की चिंता है। आकाशातील पाखराकडे पहा, आकाश में उड़ने वाले पंछियों की ओर देखें, ते पेरीत नाही, वो बोते नहीं, ते कापित नाही, वो काटते नहीं, ते साठवीत नाही, वो उसको जमा नहीं करते, तरी पण ते नेहमी आनंदित असतात। वो फिर भी हमेशा खुश रहते हैं। देव त्यांची काळजी घेतो। परमेश्वर उनकी देखभाल करते हैं। रोज प्रतिदिवशी ते देव त्यांची काळजी घेतो। रोज प्रतिदिन परमेश्वर उनकी देखभाल करते त्या हैं। पक्षीपेक्षा आम्ही फार श्रेष्ठ आहोत, उन पक्षियों से तो हम कई गुना अनमोल हैं, असं आमचं देव बोलतो। ऐसे परमेश्वर हमसे कहते हैं। देवाची इच्छा आहे ये परमेश्वर की इच्छा है, आम्ही विश्वासात चालत राहावा। हम हमारे विश्वास में चलते रहें। पुष्कळ वेळा आम्ही अस्वस्थ असतो, कई बार हम बेचैन होते आम्ही हैं, बेचैन असतो, हम बेचैन हो आम्ही रहे हैं, भयभीत होतो, हम डर जाते हैं, आम्ही काळजी चिंता करतो। हम चिंता में होते हैं। बायबल सांगतं, बाइबल कहती है काळजी करणं हे पाप आहे। चिंता करना ये पाप है। देव म्हणला माझ्यावर विश्वास ठेवा, परमेश्वर ने कहा कि आप मुझ पर विश्वास रखें, तुम्ही सर्व काळजी चिंता मजकडे आणा, तुम्हारी जो भी चिंता है आप मेरे पास मी लाएं, तुम्हाला त्यातून बाहेर काढेल। मैं उसमें से तुम्हें बाहर आम्ही निकालूंगा। मत्ती शुभवर्तमान 11:28 मध्ये पाहतो, मत्ती 11:28 में हम देखते हैं, देव आम्हाला सांगतो, परमेश्वर हमसे कहते हैं, प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला बोलावतो, प्रभु यीशु हमें बुलाते हैं, अहो कष्टी भाराक्कांजनो, हे बोझ से दबे हुए लोगों, तुम्ही मजकडे या, तुम मेरे पास आओ, मी तुम्हाला विसावा देईन, मैं तुम्हें विश्रांति मी दूंगा, तुम्हाला शांती देईन, मैं तुम्हें शांति मी दूंगा, तुम्हाला मुक्ती
देईन, मैं तुम्हें मुक्ति दूंगा, मी तुम्हाला आराम देईन. मैं तुम्हें आराम दूंगा. देवाचं वचन परमेश्वर का वचन आम्हाला बोलावतं, हमें बुलाता है, आम्हाला आमंत्रण देतं. हमें आमंत्रित करता है. आम्ही काळजी चिंतेमध्ये आहो, हम चिंता में हैं, आम्ही अस्वस्थ आहो, हम बेचैन हैं, आम्ही अनेक समस्येमध्ये आहो, हम अलग अलग प्रकार की समस्या में हैं. आमच्याकडे अनेक प्रश्न आहे, हमारे पास कई सारे सवाल हैं, आमच्याकडे अनेक कौटुंबिक प्रश्न आहे, हमारे पास कई पारिवारिक समस्याएं हैं, कामासंबंधी प्रश्न आहे, काम के सिलसिले में सवाल हैं, शिक्षणासंबंधी प्रश्न आहे, शिक्षा के बारे में कई सारे सवाल हैं, मुलांचं भविष्य संबंधी प्रश्न आहे, बच्चों के भविष्य के बारे में कई सारे सवाल हैं, अनेक प्रश्न आहे, कई सारे और सवाल अनेक हैं, समस्या आहे. कई सारे समस्याएं आम्ही हैं. अस्वस्थ असतो, बेचैन असतो, हम जिस कारण बेचैन रहते आम्ही हैं, भयभीत असतो. हम डर जाते हे हैं. कसं होईल, ये कैसे हे होगा, कसं करता येईल, ये कैसे होगा, हे होईल तर कसं होईल, अगर ये होगा तो कैसे होगा. असे बरेच प्रश्न आमच्या समोर असतात. ऐसे कई सारे सवाल हमारे सामने म्हणजे आते येशू हैं. ख्रिस्ताला माहित आहे, प्रभु यीशु को ये मालूम है, आम्हाला आमच्याविषयी देवाला माहित आहे, हमारे बारे में परमेश्वर को सब पता है, देवाला सर्व समजतं. परमेश्वर को सब बातें समझ आती आमचं है. हित कशात आहे, हमारी भलाई किस में है, आमचं कल्याण कशात आहे, हमारा उद्धार किस में है, आम्ही कसं सुटका करू शकतो, हम किस तरह से उसमें छूटेंगे, आमचे प्रश्न समस्या कसे सोडवायच्या, हमारे समस्या कैसे छूटेंगे, हे देवाला माहित आहे. ये केवल परमेश्वर को पता सर्व है. गोष्टीचं ज्ञान देवाकडे आहे, सभी चीजों का ज्ञान परमेश्वर के सर्व पास है, गोष्टी सामर्थ्य देवाकडे आहे, सभी चीजों का सामर्थ्य परमेश्वर के प्रत्येक पास है, गोष्टीचं उत्तर देवाकडे आहे, हर एक प्रश्न का जवाब परमेश्वर के पास है, प्रत्येक अडचणीचा मार्ग देवाकडे आहे. हर एक मुश्किल के राह परमेश्वर के पास है. यासाठी आम्ही देवाकडे आलं पाहिजे, इसलिए हमें परमेश्वर के पास आना जरूरी आम्ही है, देवाचं वचन ऐकलं पाहिजे, परमेश्वर का वचन सुनना जरूरी है, देवाचं वचन वाचलं पाहिजे. परमेश्वर का वचन पढ़ना जरूरी त्या है. वचनातून देव आमच्याशी बोलतो, उस वचनों द्वारा परमेश्वर हमसे बोलते तो हैं, वेळोवेळी आम्हाला हिंमत देतो, वो समय समय पे हम पे हिम्मत देते हैं, धैर्य देतो, धीरज देते हैं, आम्हाला सांभाळतो, हमें संभालते हैं, आम्हाला स्थिर ठेवतो. हमें स्थिर रखते आम्ही हैं, स्थिर राहिलं पाहिजे. हमें स्थिर रहना जरूरी है. चंचल माणसाला देव कधीच काही देत नाही. चंचल मनुष्य को परमेश्वर कभी कुछ नहीं देते. याकोबाचे पत्र याकूब का पत्र 1:5 मध्ये आम्ही पाहतो उसमें 1:5 में हम देखते हैं, की संशय धरणारा माणसाला देव कधीच काही देत नाही. सवाल उठाने वाले मनुष्य को परमेश्वर कुछ नहीं देते. जो मनुष्य चंचल असतो, जो मनुष्य चंचल है जो अस्थिर असतो, वो अस्थिर रहता तो है, भयभीत असतो, वो डरा हुआ रहता है. अशा माणसाला देव कधीच काही देत नाही. ऐसे मनुष्य को परमेश्वर कभी कुछ नहीं आम्ही देते. स्थिर राहिलं पाहिजे, हमें स्थिर रहना जरूरी आम्ही है. देवाचं कार्य पाहिलं पाहिजे, परमेश्वर का कार्य हमें देखना है. परमेश्वर किती चांगल्याचा अनुभव घेतला परमेश्वर पाहिजे. कितने अच्छे हैं इसका अनुभव हमें लेना है. आम्ही देवाचं वचन ऐकतो, हम परमेश्वर का वचन सुनते हैं, आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतो. उस पर विश्वास रखते हैं. देवाचं वचन आम्हाला कधी दगा देत नाही. परमेश्वर का वचन हमें कभी धोखा नहीं देव देता. आम्हाला कधी फसवत नाही. परमेश्वर हमें कभी फंसाते नहीं. अर्धवट रस्त्याच्या प्रवासामध्ये देव आम्हाला कधी सोडत नाही. हमारी यात्रा में हमें अधूरा नहीं कभी छोड़ते. बायबल सांगतो, बाइबल कहती है, याकोब 1:12 मध्ये यिर्मयाह 1:12 में देवाचं वचन आम्हाला सांगतं, परमेश्वर का वचन हमसे देव कहता है, आपलं वचन पूर्ण करण्यास नेहमी सावधान असतो. परमेश्वर अपना वचन पूरा करने के लिए हमेशा सावधान रहते देव हैं. आपलं वचन पूर्ण नियमित करतो. परमेश्वर अपना वचन हमेशा पूरा करते तो हैं, कधी माघार घेत नाही. वो कभी पीछे नहीं हटते. त्याचं वचन नेहमी यशस्वी होतं, उनका वचन हमेशा सफल होता है, सफलता होतं. वो सफलदायक होता है. म्हणून आम्ही देवाच्या वचनावर विश्वास ठेवतो, इसलिए हम परमेश्वर के वचन पर विश्वास रखते आम्ही हैं. देवाच्या वचनावर विश्वास ठेवतो. परमेश्वर के वचनों पर हम विश्वास रखते आम्ही हैं. कधीच लज्जित फजित होत नाही. हम कभी भी फजित नहीं होते. आम्ही कधी हरत नाही. हम कभी भी नाकामयाब नहीं होते. आम्हाला कधी माघार घ्यायला लागत नाही. हम कभी पीछे नहीं हटते. देव नेहमी विजय देतो. परमेश्वर हमेशा विजय देते हैं. देव विजयशाली देव आहे. परमेश्वर विजयशाली परमेश्वर तो है, थोर आहे, वो थोर है, तो महान आहे, वो महान है, सर्व त्याची सत्ता आहे, सभी चीजों पे उनका अधिकार है, सर्व अधिकार आहे, उनका सब अधिकार है, सर्व गोष्टी देण्यास तो समर्थ आहे. सभी चीजें देने के लिए वो सामर्थ्यशाली परमेश्वर अशा है. देवाला आम्ही विश्वास ठेवतो. ऐसे परमेश्वर पर हम विश्वास रखते हैं. स्थिर राहिलं पाहिजे, इसलिए हमें स्थिर रहना जरूरी है, प्रतीक्षा केली पाहिजे. उसकी प्रतीक्षा करनी प्रत्येक जरूरी है. गोष्टीचा वेळ आहे, हर एक चीज का एक समय है, समय आहे. एक वक्त है. देव आपल्या वेळेनुसार काम करतो. परमेश्वर अपने समय अनुसार कार्य करते तो हैं. कधीच घाई करत नाही, वो कभी भी जल्दबाजी नहीं करते, कधीच तो विलंब लावत नाही. वो कभी भी देर नहीं करते. कोणत्या वेळी तुम्हाला काय द्यायचं, किस समय हमें क्या देना है, कोणत्या वेळी तुम्हाला कोणत्या गोष्ट पुरवल्या पाहिजे, कौन सी चीज हमें किस वक्त जरूरी है, तेच देव तुम्हाला मला देतो. वही परमेश्वर हमें समय पर त्याला देते हैं. समजतं. वो उन्हें समझता आम्ही है. घाई करतो, हम जल्दबाजी करते आम्ही हैं, त्वरा करतो. हम त्वरा करते हैं. घाई की नेहमी नाश करते. जल्दबाजी हमेशा नाश करती म्हणून है. आम्ही स्थिर राहिलं पाहिजे. इसलिए हमें स्थिर रहना जरूरी है. आम्ही देवाची वाट पाहिली पाहिजे. हमें परमेश्वर की प्रतीक्षा करनी आम्ही है. देव अवलंबून राहिलं पाहिजे. हम परमेश्वर पे पूरी तरह से निर्भय करना आम्ही जरूरी है. देवाकडे प्रार्थना केली पाहिजे. परमेश्वर को प्रार्थना करनी है, स्थिर राहिलं पाहिजे. जिससे हमें स्थिर रहना जरूरी है. बायबलमध्ये आम्ही पाहतो, बाइबल में हम देखते हैं, अब्राम चालत गेला,
इब्राहिम चलता गया। देव त्याला म्हणला, परमेश्वर ने उससे कहा, आपलं गणगोत्र आपलं घरदार सोडून मायामागे चल, अपना घर बार छोड़कर तुम मेरे पीछे आओ, सर्व सोडून मायाबरोबर चल, सब कुछ छोड़कर तुम मेरे पीछे जाओ, मी तुझी संपूर्ण काळजी घेईन, मैं तुम्हारी देखभाल मी करूंगा, सर्व गोष्टीचा पुरवठा करन, मैं सभी चीजें तुम्हें दूंगा, मी सर्व गोष्टी तुला आश्वस्त करन, सभी चीजों से आशीषित तुम्हें या पृथ्वी करूंगा, तुझं नाव करन, इस संसार में तुम्हारा नाम मी करूंगा, तुझं कल्याण करन, तुम्हारा उद्धार मी करूंगा, तुला आश्वस्त करन, तुम्हें आशीषित करूंगा, त्यामुळे लोक आश्वस्त होतील, तुम्हारे कारण लोग आशीषित होंगे, सर्व गोष्टी मी संपन्न करेन. सभी चीजों से तुम्हें संपन्न अब्राहम करूंगा। चालत गेला, इब्राहिम चलता गया, चालत गेला, चलता गया, कधी कधी तो भयभीत झाला, वो बीच बीच में वो भयभीत हुआ, कधी कधी त्याला चिंता वाटली, वो कभी कभी वो चिंता में गया, वेळोवेळी देव त्याला भेटत होता, समय समय परमेश्वर से मिलते गए, देव त्याच्याशी बोलत होता, परमेश्वर से बात करते देव गए, त्याला हिंमत देत होता, परमेश्वर से हिम्मत देते देव गए, त्याला धैर्य देत उसे अपनी होता, धीरज देते गए, देव त्याची काळजी घेत होता, परमेश्वर से देखभाल करते पण तो गए, चालत गेला, वो चलता गया, देवाच्या वचनाने त्याला स्थिर केलं, परमेश्वर के वचनों ने उसे स्थिर किया, देवाने त्याचं कल्याण केलं, परमेश्वर ने उनका कल्याण किया, देवाने त्याला आश्वस्त केलं, उसे आशीषित किया, पृथ्वी त्याचं नाव केलं, इस संसार में उसका नाम किया, देव जे बोलतो ते करून दाखवतो. परमेश्वर जो बोलते हैं वो पूरा करते हैं। अब्राहमने आपलं संपूर्ण जीवन देवावर अवलंबून राहिला, इब्राहिम ने अपना पूरा जीवन परमेश्वर पे सौंप दिया, त्याने देवाचं गौरव केलं, उसने परमेश्वर का गौरव किया, देवाने सर्व आशीर्वाद त्याला दिले. परमेश्वर ने सब आशीष उसे आमच्या दिए। जीवनासंबंधी बी हमारे जीवन के बारे में बायबल सांगतं, बाइबल कहती है, योहान 14 मध्ये पाहतो, यूहन्ना 14 में हम देखते येशू हैं, कीच बोलतो, प्रभु यीशु ने कहा, तुम्ही अस्वस्थ व बेचैन होऊ नये, तुम बेचैन ना हो, तुम्ही भयभीत होऊ नये, तुम ना डरो, यावर देवावर विश्वास ठेवा, केवल परमेश्वर पर विश्वास रखो, माझ्यावर विश्वास ठेवा, मुझ पर विश्वास रखो, मी तुम्हाला पुढे घेऊन जाईल. मैं तुम्हें आगे ले जाऊंगा। देव आम्हाला अभिवचन देतो, परमेश्वर हमें अपना अभिवचन देते हैं, देव आम्हाला आश्वासन देतो. परमेश्वर अपना आश्वासन हमें हे देते हैं। देवाचं अभिवचन आहे, ये परमेश्वर का हे अभिवचन है, माणसाचं अभिवचन ये नाहीये, मनुष्य का अभिवचन नहीं है, हे देवाचं अभिवचन आहे. ये परमेश्वर का अभिवचन है। मलाकी 3:6 प्रमाणे मलाकी 3:6 में देव कधी बदलत नाही. परमेश्वर कभी बदलते नहीं। इब्री 13:8 प्रमाणे इब्रानियों 13:8 में येशू ख्रिस्त काल आज जीवन सारखा आहे. परमेश्वर कल आज और युग से एक समान है। देव कधी बदलत नाही, परमेश्वर कभी बदलते नहीं, देव बदलत नाही, परमेश्वर बदलते नहीं, देवाचं वचन बदलत नाही, परमेश्वर का वचन कभी नहीं देव बदलता। आपलं स्थिर असतो. परमेश्वर हमेशा स्थिर रहते आम्ही हैं, स्थिर राहिलं पाहिजे, हमें भी स्थिर रहना जरूरी आम्ही है, देवाच्या वचनावर स्थिर राहिलं पाहिजे. हमें परमेश्वर के वचन में स्थिर रहना आमच्या जरूरी है। जीवनात काळजी आहे, हमारे जीवन में परेशानी है, चिंता आहे, चिंता है, समस्या आहे, समस्याएं हैं, प्रश्न आहे, प्रश्न है, अडचणी आहे, मुश्किलें हैं, बऱ्याच गोष्टी आहे. कई सारी चीजें हैं। यासाठी आम्हाला देव बोलत आहे, इसलिए परमेश्वर हमें बुला रहे हैं, आम्हाला देवाची मदत घेतलीच पाहिजे, हमें परमेश्वर की मदद लेनी जरूरी है, आम्हाला देवाकडे गेलंच पाहिजे, हमें परमेश्वर की ओर जाना जरूरी है, आम्हाला देवाचं सहाय्य घेतलंच हमें पाहिजे, परमेश्वर की मदद लेनी जरूरी है, आम्हाला देवाला हाक मारलीच पाहिजे. हमें परमेश्वर को पुकारना जरूरी है। देव मदत करण्यास तयार आहे, परमेश्वर मदद करने के लिए उत्सुक है, देव सहाय्य करण्यास तयार आहे. परमेश्वर मदद करने के लिए तैयार है। आम्ही कोणी असो, हम चाहे कोई भी हो, आम्ही कसं असो, हम कैसे भी हो, आम्ही पापी असो, हम चाहे पापी हो, आम्ही कोणी असो, हम कोई भी हो, देव तुमच्या माझ्यावर प्रेम करतो. परमेश्वर आप पे और हम पे प्रेम करते या हैं। सृष्टीतील सर्व लोकांवर देव प्रेम करतो. प्रभु यीशु सब पे एक समान प्रेम करते हैं, प्रत्येकावर तो दया करतो, हर एक पे वो दया करते हैं, प्रत्येकावर तो कृपा करतो, हर एक पे वो अपनी कृपा करते हैं, प्रत्येकाचं तो ऐकून घेतो, हर एक की बात वो सुनते हैं, तर प्रत्येकाला तो समजून घेतो, हर एक को समझ कर लेते हैं, प्रत्येकाला तो समजावून सांगतो. हर एक को समझाते हे हैं। देवाचं प्रेम आहे. ये परमेश्वर का प्रेम है। आम्ही देवाकडे जातो, हम परमेश्वर के पास जाते हैं, जावं तर देवाकडेच जावं, जाए तो केवल परमेश्वर की ओर जाए, सांगावं तर देवाला सांगावं. बताए तो सिर्फ परमेश्वर को बताएं। देव आमचं ऐकून घेतो, परमेश्वर हमारी बात सुनते हैं, देवाला सर्व गोष्टी समजतात. परमेश्वर को सभी चीजें समझ आमचं आती है। दुःख काय, हमारा दुख क्या है, आमचं कष्ट काय, हमारी तकलीफें क्या आमचा है, त्रास काय, हमारी तकलीफें क्या आमच्या है, यातना काय, हमारी यातना क्या आमचं है, रडणं काय, हम क्यों रो रहे हैं, आमचं मागणं काय, हम क्यों मांगते हे हैं, देवाला समजतो. ये सब परमेश्वर को पता है। आम्ही याच्या त्याच्याकडे जाऊ. हम यहाँ वहाँ जाते हैं, ऐकणारा अपूर्ण आहे, सुनने वाला अपूर्ण है, बोलणारा बी अपूर्ण आहे, बोलने वाला भी अपूर्ण है, आमची देवाणघेवाण अपूर्ण राहते. हमारा लेन देन भी अधूरा रह आम्ही जाता है, कोणाचं पूर्ण समाधान करू शकत नाही, हम किसी का भी पूरी तरह से समाधान नहीं कर पाते, पूर्ण समस्या सोडू शकत नाही, पूरी समस्या हम नहीं छुड़ा कारण सकते, आम्ही तुम्ही अपूर्ण आहोत. क्योंकि हम और आप सब अधूरे हैं। देव पूर्ण आहे, परमेश्वर पूर्ण है, तो पूर्ण आहे, वो पूरे परमेश्वर तो है, सर्व संपन्न देव आहे, वो सब पूर्ण संपन्न परमेश्वर है, त्याच्या हातात सर्व आहे. उनके हाथों में सब अधिकार है। अशा देवाकडे आम्ही गेलंच पाहिजे. ऐसे परमेश्वर के पास हमें जाना है, देवाला आम्ही सांगितलं पाहिजे, परमेश्वर को हमें बताना है, त्याची मदत घेतली पाहिजे. उनकी मदद लेनी जरूरी है। पुष्कळ लोक देवाकडे जात नाही, कई सारे लोग परमेश्वर की ओर नहीं जाते, देवाला प्रार्थना करत नाही. परमेश्वर को प्रार्थना नहीं करते। बायबल सांगतो, बाइबल कहती है, जकरा 4:6 प्रमाणे जकरिया 4:6 में लिखा है, बलान नव्हे, बल से नहीं, पराक्रमन नव्हे, पराक्रम से नहीं, देवाच्या आत्म्याने कार्यसिद्धी जातं. परमेश्वर की आत्मा से कार्य सिद्ध होता योहान है। सुवार्ता 15:3 मध्ये यूहन्ना 15:3 में लिखा है, येशू ख्रिस्त म्हणालाय, प्रभु यीशु ने कहा, माझ्याशिवाय मेरे सिवा तुम्हाला कोणतेच उत्तम काम करता
करता येणार नाही. तुम कोई भी काम पूरा नहीं कर पाओगे। देवाकडेच गेलं पाहिजे. परमेश्वर के पास जाना जे जरूरी है, उत्तम ते देवापासून प्राप्त क्योंकि होतं. अच्छा वो परमेश्वर से प्राप्त होता है। देव उत्तम उत्तम गोष्टी देतो. परमेश्वर अच्छी चीजें देते योहान हैं। 10:10 मध्ये पाहतो आम्ही. यूहन्ना 10:10 में हम देखते येशू हैं, ख्रिस्त म्हणला मी आलो आहे. परमेश्वर कहते मैं आया हूँ, मी तुम्हाला देण्यासाठी आलेलो मैं तुम्हें आहे. देने के लिए आया हूँ, विपुल अशा गोष्टी देण्यासाठी आलेलो मैं आहे. विपुल चीजें देने के लिए आया हूँ, पण आम्ही मागत नाही. लेकिन हम मांगते नहीं। योहान 14:14 प्रमाणे यूहन्ना 14:14 में लिखा तुम्ही है, मागत नाही आप मांगते नहीं, म्हणून मी तुम्हाला देत नाही. इसलिए मैं आपको नहीं तुम्ही देता। माझ्याकडे येत नाही. तुम मेरे पास नहीं आते, तुम्ही माझ्याकडे मागत नाही तुम मेरे पास मांगते म्हणून नहीं, अजून तुम्हाला प्राप्त झालं नाही. जिस कारण अभी तक वो तुम्हें प्राप्त नहीं हुआ। यासाठी येशू ख्रिस्त आम्हाला बोलवत आहे. इस वजह से प्रभु यीशु हमें बुला रहे जे हैं, गरजू लोक आहे, जो जरूरतमंद लोग जे हैं, कष्टी दुःखी लोक आहे, जो कष्ट में है, जो दुख में लोग हैं, त्रासात आहे, जो तकलीफ में जे है, अडचणीत आहे, जो मुश्किल में है, त्यांना बाहेर येण्याची इच्छा आहे, जिन्हें बाहर आने की इच्छा है, पण ते प्रयत्न करतात. जो कोशिश कर रहे ते हैं, ना काही सुचत नाही. जिन्हें कोई सूझता नहीं, अशा लोकांना देव बोलत आहे. ऐसे लोगों को परमेश्वर बुला रहे हैं। माझ्याकडे या, वो कहते मेरे पास आओ, मी तुम्हाला मदत करेन, मैं तुम्हें मदद मी करूंगा, तुम्हाला मार्गदर्शन करेन, मैं तुम्हें मार्गदर्शन मी दूंगा, तुम्हाला तयार करेन, मैं तुम्हें तैयार मी करूंगा, तुमचे प्रश्न समस्या सोडून टाक, मैं तुम्हारी मुश्किलें छुड़ाऊंगा, मी तुमच्या डोळ्यात ते असे पुसून टाक, मैं तुम्हारे आंसू पहुंच दूंगा, मी समाधान करेन, मैं तुम्हारा निवारण करूंगा, मी सर्व बदलून टाकेल. सब बदल दूंगा। हे देवाचं वचन आहे. ये परमेश्वर का वचन है, हे वचन न बदलणार आहे. ये वचन कभी नहीं बदलेगा। गवत सुकतं, फूल कोमजतं, घास सूख जाएगी, फूल मुरझा जाएंगे, देवाचं वचन सर्व काळ टिकते. लेकिन परमेश्वर का वचन हमेशा टिकता है। असं यशया 40:8 मध्ये तो म्हणतो. ऐसा यशायाह 40:8 में परमेश्वर ने कहा। आम्ही याकोब 1:17 मध्ये पाहतो. हम याकूब 1:17 में देखते हैं, देवाचं वचन परमेश्वर का वचन शुद्ध आहे, ये शुद्ध है, पवित्र आहे, पवित्र है, त्यात विकार नाही, उसमें कोई बिगड़ाव नहीं, त्यात आजार नाही, उसमें कोई बीमारी नहीं, त्यात बिघाड नाही, उसमें कोई बिगड़ाव नहीं, त्यात बदलाव नाही, उसमें कोई बदलाव नहीं, ते स्थिर आहे, वो स्थिर है, ते आम्हाला घेण्यास योग्य आहे. वो हमें लेने के लिए वो योग्य है। देवाचं वचन सरळ आहे, परमेश्वर का वचन सीधा है, त्यात शुद्धता आणि पवित्रता आहे, जिसमें शुद्धता और पवित्रता है, त्यात दया आहे, उसमें दया है, त्यात कृपा आहे, उसमें कृपा है, तुमच्याविषयी माझ्याविषयी प्रेम आहे. हमारे लिए प्रेम है, देव सत्य बोलतो. क्योंकि परमेश्वर हमेशा सत्य बोलते हैं, आमच्या जीवनासंबंधी तो सत्य बोलतो. हमारे जीवन के बारे में सत्य कहते येशू हैं। ख्रिस्त म्हणाला आहे, प्रभु यीशु ने कहा, शेवटपर्यंत मी तुम्हाला सांभाळन, अंतिम समय तक मैं तुम्हें संभालूंगा, शेवटपर्यंत मी तुमची काळजी घेईन, अंत तक मैं तुम्हारी देखभाल मी करूंगा, दगा देणार नाही, मैं कभी धोखा नहीं दूंगा, सोडणार पण नाही. मैं तुम्हें कभी नहीं आम्ही छोड़ूंगा। आमचे प्रश्न समस्या घेऊन देवाकडे जातो. इसलिए हम हमारे प्रश्न समस्या लेकर परमेश्वर की ओर देव जाते आमची हैं, पूर्ण काळजी घेतो. परमेश्वर हमारी देखभाल करते हे हैं। देवाचं प्रेम आहे, ये परमेश्वर का प्रेम हे है, देवाची दया आहे. ये परमेश्वर की दया है। मागील महिन्यात मी तुम्हाला साक्ष दिली, पिछली बार मैंने जो आपको गवाही दी, माझ्या मुलीसंबंधी मी साक्ष दिली. मैंने अपनी बेटी के बारे में आपको जो गवाही दी, मरणातून माझ्या मुलीला देवाने जिवंत केलं. वो मौत के बल गई थी, उसे परमेश्वर ने नया जीवन दान दिया, देवाने तिला जिवंत केलं, परमेश्वर ने उसे नया जीवन दान नवीन दिया, जीवन तिला दिलं, नया जीवन उसे दिया, त्याने आरोग्य दिलं, उसे चंगाई दी, त्याने आयुष्य दिलं. नया जीवन दिया। डॉक्टरची शाश्वती नव्हती, डॉक्टर ने पूरी तरह से हार मान ली थी, गॅरंटी नव्हती. डॉक्टर ने कहा कोई गारंटी नहीं। अशा वेळेस आम्ही देवाकडे गेलो, ऐसे समय हम परमेश्वर की ओर गए, आम्ही देवाचा धावा केला, हमने परमेश्वर को दुहाई आम्ही दी, देवाला प्रार्थना केली, परमेश्वर को प्रार्थना आम्ही की, देवाची मदत मागितली, परमेश्वर की मदत मांगी, रडून रडून देवाचा धावा केला. हमने रो रो कर परमेश्वर को दुहाई दी, रात्रभर आम्ही देवाकडे रडून प्रार्थना केली. हम रात भर बैठकर परमेश्वर को प्रार्थना की, देवा आम्हाला मदत कर, हे परमेश्वर हमें मदद करे, आम्हाला सहाय्य कर, हमें हमारी सहायता आम्ही करे, तुझ्याकडे आलेलो आहे, हम आपके पास आए हैं, आमचे डोळे तुझ्याकडे आहे, हमारे नेत्र आपके पास है, कारण तूच हे सर्व करू शकतो. क्योंकि ये केवल आप कर सकते हैं, मरणातून जीवन तूच देऊ शकतो. मौत से जीवन दान आप दे सकते हैं, डॉक्टर उपचार करतो, डॉक्टर इलाज करता है, काळजी घेतो, देखभाल करता है, आयुष्य आरोग्य तुझपासून प्राप्त होतं. लेकिन नया जीवन ये आपसे प्राप्त होता है। रात्रभर आम्ही देवाचा धावा केला, रात भर बैठकर हमने परमेश्वर को दुहाई देवाची दी, मदत मागितली, परमेश्वर को मदद मांगी, देवाने आम्हाला मदत केली. परमेश्वर ने हमारी मदद की, येशू ख्रिस्त आला, प्रभु यीशु आए, तो आमच्यामध्ये उपस्थित राहिला, वो हम में मौजूद हुए, तो आमच्या घराण्यात उपस्थित राहिला, वो हमारे घर में आके उपस्थित हुए। तो म्हणला मी आहे, परमेश्वर ने कहा कि मैं हूँ, कशाची काळजी करू नको, किसी भी बात की चिंता ना करें, कशाची चिंता करू नको, किसी भी बात की चिंता ना मी करें, आहे, मैं हूँ, मी तुझ्याकडे आहे, मैं तुम्हारे पास हूँ, तुझ्या मुलीकडे आहे, तुम्हारे बेटी के साथ हूँ, मी मंडळीत आहे, मैं कलीसिया में भी हूँ, सर्वकडे आहे. मैं सभी स्थानों पर भिवू हूँ, नको, डरिए मत, घाबरू नको,
डरना मत, मी आहे. मैं हूँ. मी मी तुझ्या मुलाला जीवन दिलेलं आहे. मैंने तुम्हारे बेटी को नया जीवन दिया मी है. तुला आयुष्य दिलेलं आहे. मैंने उसे नया जीवन दिया है. मी तिला आरोग्य दिलेलं उसे आहे. चंगाई दी है. घाबरू नको. डरना मत. हे देवाचे शब्द आहे. ये परमेश्वर के वचन हे है. देवाचं वचन आहे. ये परमेश्वर का वचन त्या है. वचनाने त्याने आमचे डोळे पुसून टाकले. उसके वचनों द्वारा उन्होंने हमारे आंसू पहुंच दिए. आमच्या लोकांमध्ये त्याने हिंमत आणली. हमारे लोगों में उन्होंने हिम्मत दी. आम्हाला धैर्य दिलं. हमें धीरज दिया. आम्ही त्या वचनावर विश्वास ठेवला. हमने उस वचन पर विश्वास आम्ही रखा. अनुभव घेतला. हमने वो अनुभव लिया. डॉक्टरच्या उपचार मध्ये देवाने यश दिलं. डॉक्टर की कोशिशों को परमेश्वर ने यश दिया. माझ्या मुलाला जीवन दिलं. मेरी बेटी को नया जीवन दिया. आयुष्य दिलं. नया नई जिंदगी दी. हे देवाचं प्रेम आहे. ये परमेश्वर का प्रेम है. देव माझ्यावर प्रेम करतो. परमेश्वर मुझ पर प्रेम करते माझ्या हैं. कुटुंबावर प्रेम करतो. मेरे परिवार पर प्रेम करते माझ्या हैं. मंडळीवर प्रेम करतो. मेरे कलीसिया पर प्रेम करते देव हैं. सर्वांसारखं प्रेम करतो. परमेश्वर सभी पर एक समान प्रेम करते देव हैं. पक्षपात करत नाही. परमेश्वर किसी में भी फर्क नहीं करते. देव सर्वांसाठी आहे. परमेश्वर सभी के लिए तो है. सर्वांना मदत करू इच्छितो. वो सभी की मदद करना मी चाहते माझ्या हैं. कुटुंबाने देवाचा धावा केला. मेरे परिवार ने परमेश्वर को दुहाई दी. देवाने आम्हाला मदत केली. परमेश्वर ने हमारी मदद की. आमची चिंता दूर केली. हमारी चिंता दूर कर दी. त्यांनी आमचे आशू पुसून टाकले. हमारे आंसू पहुंच दिए. त्यांनी आम्हाला समाधान केलं. उन्होंने हमारा समाधान किया. त्यांनी आमच्या घरात साक्ष तयार केली. उन्होंने हमारे घर में गवाही तैयार की. तुमच्याकडे काळजी आहे. तुम्हारे पास चिंता है. तुमच्याकडे चिंता आहे. तुम्हारे पास चिंता है. चिंता काळजी माझ्याकडे पण आहे. चिंता और तकलीफें मेरे पास भी पण मी थी. माझी काही चिंता देवाकडे सोपवतो. मैंने सब मेरी चिंताओं को परमेश्वर के पास सौंप दिया. मी चालत राहतो. मैं चलता गया. देव नेहमी मला सांगतो, परमेश्वर हमेशा मुझसे कहते हैं, यहोशा यहोशवा, यहोशू यहोशू, कशाला घाबरू नको. किसी भी बात से मत डरना. कशाची चिंता करू नको. किसी भी बात की चिंता ना चालत करना. राहा. तुम चलते रहो. माझी सेवा करत राहा. मेरी सेवा करते मी रहो. आहे. मैं हूँ. मी आहे. मैं हूँ. मी असणार. मैं रहूंगा. मोशेला देवाने सांगितलं, मूसा को परमेश्वर ने कहा, माझ्या लोकांची सुटका करायची. मेरे लोगों को छुड़ाना है. यासाठी मी तुला निवडलेलं आहे. जिस कारण मैंने तुम्हें चुना है. तू फारोला जाऊन सांग, तुम फारो को जाकर कहो, या लोकांना सोड, इन लोगों को वो छोड़ दे. मला यांना घेऊन जायचं आहे. मुझे इन लोगों को ले जाना है. त्यावेळेस मोशे भयभीत झाला. उस वक्त मूसा डर गया. मोशे म्हणाला, फारो माझं कसं ऐकेल. मूसा ने कहा कि फारो मेरी कैसे बात तो मानेगा. मला कसं समजून घेईन. वो मेरी बात कैसे समझ तो लेगा. माझं ऐकणार नाही. वो मेरी बात नहीं तो सुनेगा. इतक्या लोकांना कसं सोडल. वो इतने लोगों को कैसे छोड़ेगा. हा प्रश्न मोशे समोर होता. ये प्रश्न मूसा के सामने ही था. चिंता होती त्याला. उसको वो चिंता थी. हे भय होते त्याला. उसे वो डर था. कारण फाराव राजा होता. क्योंकि फारो ये राजा तो था. कठीण होता. वो बहुत क्रूर था. त्यामुळे मोशे घाबरत होता. जिस कारण मूसा डर गया था. देवाने त्याला अभिवचन दिलं. परमेश्वर ने उसे अभिवचन दिया. मोशे मोशे मी तुझबरोबर आहे. मूसा मूसा मैं तुम्हारे साथ हूँ. मी नेहमी तुझबरोबर असणार. मैं हमेशा तुम्हारे साथ मी या रहूंगा. लोकांना सोडून आणेन. मैं इन लोगों को छुड़ाऊंगा. देवाने अभिवचन दिलं. परमेश्वर ने अभिवचन दिया. त्याला आश्वासन दिलं, अपना आश्वासन दिया. मी तुझ्यावर नेहमी असेल. मैं हमेशा तुम्हारे साथ हे रहूंगा. काम तुझ्याकडून होईल. ये कार्य तुम्हारे से ही तू या होगा. लोकांची सुटका करून बाहेर आणशील. इन लोगों को छुड़ाकर तुम बाहर हे लाओगे. माझं अभिवचन आहे. ये मेरा अभिवचन है. हे माझं आश्वासन आहे. ये मेरा आश्वासन है. असं होईल. ये होगा. मोशेला धैर्य आलं. मूसा को धीरज आई. त्याला हिंमत आली. उसे हिम्मत आई. त्यांनी कार्याला सुरुवात केली. उसने अपने कार्य को शुरुआत देवाने की. आपलं वचन पूर्ण केलं. परमेश्वर ने अपना वचन पूरा किया. इस्रायल लोकांना त्यांनी दासगृहातून बाहेर काढलं. इस्राएलियों को उसने दास्य में से बाहर निकाला. फारोच्या तावडीतून लोकांना बाहेर काढलं. फारो के चंगुल से बाहर निकाला. कारण देव असं बोलला होता. क्योंकि परमेश्वर ने ऐसे कहा था. हे देवाचं प्रेम आहे. ये परमेश्वर का प्रेम है. भयभीत होऊ नका. डरे ना. घाबरू नका. किसी भी बात से ना डरे. देव आहे. परमेश्वर है. देव आहे. परमेश्वर है. तो नेहमी असणार. वो हमेशा तो रहेंगे. युगानुग देव आहे. वो युग से चलने तो वाले प्रारंभ परमेश्वर है. शेवट आहे. वो आदि और अंत है. तो शेवट पण आहे. वो अंत तक है. आमची चिंता काही देवाकडे सोडा. हमारी चिंता परमेश्वर के पास सौंप दें. आम्ही कष्टी आहो. हम तकलीफ में हैं. भाराक्रांत आहो. हम बोझ से दबे हैं. आमच्या समोर बऱ्याच गोष्टी आहे. हमारे पास कई सारी चीजें हैं. कसं बदलाव होईल. उसका कैसा बदलाव कसं होगा. परिवर्तन होईल. कैसे परिवर्तन कसं होगा. भविष्य होईल. कैसे भविष्य आता होगा. वस्तुस्थिती बरोबर नाही आहे. आज की वास्तविकता ठीक नहीं है. पुढे कसं होईल. आगे कैसे होगा. हे देवा सोपा. ये परमेश्वर पर सौंप दे. देव आलेला आहे. परमेश्वर आए हैं. तुमची माझी काळजी घेण्यासाठी आलेला वो आहे. आपकी और हमारी चिंता तुम्हाला दूर मला करने के लिए मदत आए हैं. करण्यासाठी आलेला आहे. वो हमारे लिए आए हैं. तो तुम्हाला मला सहाय्य करण्यासाठी आलेला वो आहे. हमारी सहायता करने के लिए आए हे हैं. देवाचं प्रेम आहे. ये परमेश्वर का प्रेम है. मागील दिवसात पिछले दिनों में मी देवाला प्रार्थना केली. मैंने परमेश्वर को प्रार्थना की. देवा पावसामुळे लोकांची हानी होत आहे. परमेश्वर इस बारिश के कारण, बरसात के कारण लोगों की हानि हो रही है. शेतीचं नुकसान होत आहे. पूरे जो खेती है उसका नुकसान हो रहा है. लोकांची सर्व अर्थव्यवस्था बिघडत चाललेली आहे. लोगों की आर्थिक परिस्थिति बिगड़ती जा रही है. देशाची परिस्थिती गंभीर होत चाललेली आहे. देश की परिस्थिति बहुत गंभीर हो रही है.
देवाने मला सांगितलं परमेश्वर ने मुझसे कहा मी हे सर्व बंद करल, मैं ये सब बंद कर मी दूंगा, सर्व सुरळीत करल, मैं सब ठीक कर दूंगा, कारण मी लोकांना प्रेम करतो. क्योंकि मैं लोगों पर प्रेम करता हूं. यासाठी मी सर्व बंद करल, जिस कारण मैं ये सब बंद कर हे दूंगा, सर्व मी निवारण करन, इसका निवारण मैं करूंगा. करोना व्याधी हळूहळू घालून टाकल, कोरोना बीमारी में घला दूंगा, पाऊस मी बंद करतो. बारिश में बंद करता हूँ. देवाने मला अभिवचन दिलं, परमेश्वर ने मुझे अभिवचन दिया त्याने ते पूर्ण करत आहे. और वो पूरा कर रहे हैं. देव शांती आणतो, परमेश्वर शांति लाते हैं, देव व्यवस्था आणतो. वो व्यवस्था लाते हैं. येशू ख्रिस्त म्हणाला प्रभु यीशु ने कहा योहान 14:27 प्रमाणे, यूहन्ना 14:27 में, मी माझी शांती तुम्हाला देतो. मैं अपनी शांति आपको देता हूँ. जग देते तशी मी शांती देत नाही. जो संसार शांति देते हैं वैसी शांति नहीं. जगाची शांती तात्पुरती आहे, ये संसार की शांति जो है वो कुछ क्षण के लिए ते है, निघून जाते. वो निकल जाती है. मी माझी शांती तुम्हाला देतो. मैं मेरी शांति तुम्हें देता ती हूँ. शांती तुम्हाला स्थिर ठेवल, वो शांति तुम्हें स्थिर ती रखेगी, शांती तुम्हाला हिंमत देईल, वो तुम्हें हिम्मत ती देगी, तुम्हाला धैर्य देईन, वो धीरज देगी, तुम्हाला वचनामध्ये सांत्वन देईन, वो वचनों में तुम्हें सांत्वन निवारण करेगी, तुम्हाला मार्गदर्शन करेन, वो तुम्हें मार्गदर्शन देगी, तुम्हाला सांभाळन. वो तुम्हें संभालेगी. माझी शांती तुम्हाला देतो. मेरी शांति मैं तुम्हें देता त्यामुळे हूँ. तुम्ही भयभीत होणार नाही, जिस वजह से तुम नहीं डरोगे, तुम्ही अस्वस्थ होणार नाही. तुम बेचैन नहीं होंगे. तुफान आलं, तूफान आए, वादळ आलं, कोई भी तूफान आए, कोणती परिस्थिती आली कोई भी परिस्थिति आए, तरी तुम्ही भिणार नाही. तो भी तुम नहीं डरोगे, माझी शांती तुमच्या मी अंतकरणात देईन. क्योंकि मेरी शांति मैं तुम्हारे मन में दूंगा. त्यामुळे तुमचे विचार, तुमची इच्छा स्थिर राहील. जिस कारण तुम्हारे विचार, तुम्हारी इच्छा सब स्थिर रहेंगी. देव आम्हाला शांती देतो, परमेश्वर हमें शांति देते हैं, त्यामुळे आम्ही स्थिर राहतो. जिस कारण हम स्थिर रहते हैं. देवाला समजतं, परमेश्वर को समझता है. देव आमच्या ताकदीच्या पलीकडे परीक्षा पाहत नाही. परमेश्वर हमारी ताकत के आगे हमारी परीक्षा नहीं लेते. तो योग्य समय योग्य काम करतो. वो योग्य समय पर योग्य कार्य करते त्याला हैं. सर्वांचीच काळजी आहे, उन्हें सभी की चिंता है, सर्वांकडे त्याचे लक्ष आहे. सभी की ओर उनका ध्यान अखिल है. पृथ्वीवर देवाचं लक्ष आहे. पूरे संसार में परमेश्वर का ध्यान है. प्रत्येक लोकांकडे त्याचं लक्ष आहे. हर एक मनुष्य पर परमेश्वर प्रत्येक देखते हैं. लोकांना तो मदत करू इच्छितो. वो हर एक मनुष्य को मदत करना माझ्या चाहते हैं. जीवनामध्ये मेरे जीवन में मी सेवा करत असताना, मैं सेवा कर चालत चालत असताना, मैं अपनी सेवा में आगे बढ़ते हुए, एक स्त्री होती, एक स्त्री थी, एक विधवा होती. एक विधवा स्त्री ती थी. फार दुःखी होती, वो बहुत दुखी थी, ती फार कष्टी होती, वो बहुत तकलीफ में ती थी, फार त्रासात होती, वो बहुत तकलीफ में ती थी, कॅन्सरने पीडित होती. वो कैंसर से पीड़ित ती थी, फार भांडणं करायची, वो झगड़ा करती फार थी, शिव्यागाळा करायची. वो गाली गलौज करती सर्व थी. लोकांनी तिचा त्याग केला होता. उसने सभी लोगों ने उसको छोड़ दिया त्या था. नातलगांनी त्याग केला होता. उसके रिश्तेदारों ने उसे छोड़ दिया था. लहान लहान लेकरं घेऊन ती बाहेर निघाली होती. अपने बच्चों को लेकर वो बाहर निकली एका थी. रिक्षामध्ये बसून ती राहत असे, एक वो ऑटो रिक्शा में वो रहती थी, पावसात भिजत असे, बरसात में भीगती थी, जे भेटलं तिथे खात होती. जो कुछ मिलता था वो खाती थी, ती लोकांना शिव्याशाप द्यायची, वो लोगों को गाली गलौज करती ती थी, दगड मारायची. वो पत्थर फेंकती थी. सर्व लोक तिला नाव ठेवायचे, सभी लोग उसे उसकी निंदा करते थे, सर्व लोक तिची निंदा करत होते. सभी लोग उसे निंदा करते मी थे. चालत असताना, वो मैं चलते वक्त, देवाची सेवा करत असताना, परमेश्वर की सेवा करते वक्त, माझ्या कुटुंबात मेरे परिवार प्रार्थना करत असताना, मेरे परिवार में प्रार्थना करते हुए, आमची बहीण कल्पना रॉजर्स, हमारी बहन सिस्टर कल्पना रॉजर्स, याच्याद्वारे देवाने मला मार्गदर्शन केलं. इनके द्वारा परमेश्वर ने हमें मार्गदर्शन दिया. त्या स्त्रीवर दया कर, उस स्त्री पर तुम दया करो, त्या स्त्रीकडे पहा, उस स्त्री की ओर तुम देखो, तिची काळजी घे. उसकी देखभाल करो. मी तिच्यावर प्रेम करतो. क्योंकि मैं उस पर प्रेम करता मी तिचं हूँ, जीवन बदलून टाकल. उसका जीवन मैं बदल दूंगा, मी तिचं जीवन घडवळ बनवल. मैं उसे नया जीवन दूंगा. या सर्व परिस्थिती मी तिला बाहेर काढल. इस सभी परिस्थितियों से मैं उसे बाहर निकालूंगा. तू जाऊन तिची भेट घे, तुम जाकर उसे मिलो माझं शिक्षण तिला दे. और मेरा ज्ञान उसे दो. पहा, देवाला काळजी आहे. देखिए परमेश्वर को अशी चिंता है. स्त्री, ऐसी स्त्री सर्व लोक तिला नावं ठेवतात, जो सभी लोग उसे नाम रखते थे, सर्व निंदा करतात, सब उसकी निंदा करते थे, कारण ती भांडखोर होती, क्योंकि वो झगड़ा करती पण थी, ती दुःखी होती, लेकिन वो दुखी थी, ती कष्टी होती, वो तकलीफ में ती थी, आतून फार दुःखी होती, वो भीतर से बहुत ती दुखी फार थी, कष्टी होती. वो तकलीफ में थी, तिचं दुःख कोणाला समजत नव्हतं, उसका दुख कोई नहीं समझ तिचे पाता था, अश्रू कोणाला समजत नव्हते. उसके आंसू कोई नहीं देख पाता ती था, फार दुःखी कष्टी होती. वो बहुत दुख में थी, तकलीफ में थी, तिच्याकडे लहान मुलं होते, उसके पास छोटे बच्चे थे, तिचं भविष्य धोक्यात होतं, उसका भविष्य धोखे में था, ती भयभीत होती, वो डरी हुई ती थी, कंपित होती. वो बहुत डरी हुई थी, त्यामुळे ती शिव्याशाप देत होती, जिस कारण वो गाली गलौज ती करती, राग राग करत होती. वो इसलिए हमेशा घृणा करती ते थी. सर्व लोकांचा त्याग केला होता. सभी लोगों ने उसका त्याग किया था. देवाने तिच्यावर प्रेम केलं. परमेश्वर ने उस पर प्रेम किया. देवाने आम्हाला तिच्याकडे पाठवलं. परमेश्वर ने हमें उसकी ओर भेजा. आम्ही सिस्टर लोकांना तिच्याकडे पाठवलं. मैंने अपने शिष्य लोगों को उसकी ओर भेजा. सिस्टर लोकांना पाठवलं. सिस्टर्स को मैंने उनकी तरफ त्यांनी तिची भेजा. काळजी घेतली, उन्होंने उनकी देखभाल की, तिला आंघोळ घातली, उनका स्नान तिला कराया, स्वच्छ केलं, उन्हें साफ सुथरा तिला किया, कपडे घातले, उन्हें अच्छे वस्त्र तिला पहनाए, भोजन दिलं, उन्हें भोजन दिया,
तिची काळजी घेतली, उनकी देखभाल की। देवाचं आम्ही तिला शिक्षण दिलं, परमेश्वर का ज्ञान हमें उनको देवाने तिला दिया, आशीर्वाद केलं, परमेश्वर ने आशीषित किया, देवाने तिचं भविष्य बदललं, परमेश्वर ने उनका भविष्य बदल दिया, देवाने तिचं जीवन परिवर्तन केलं, परमेश्वर ने उनका जीवन परिवर्तित तिचं किया, जीवन बदलून गेलं. उनका जीवन बदल गया। शिवाय शाप देणारी स्त्री गाली गलौज करने वाली ती स्त्री प्रार्थना करायला लागली, वो प्रार्थना ती करने लगी, बायबल वाचायला लागली, वो बाइबल पढ़ने ती लगी, देवाचा धावा करायला लागली, परमेश्वर को दुहाई ती करने लगी, देवाची स्तुती करू लागली, परमेश्वर की स्तुति करने देवाने लगी, तिला आश्वस्त केलं, परमेश्वर ने आशीषित किया, देवाने तिचं जीवन परिवर्तन करून टाकलं. परमेश्वर ने उसका जीवन बदल दिया। आजचं एक सुंदरसं कुटुंब आहे, आज उसका एक सुंदर सा परिवार है, मुलं आहे, उसके संतान है, ती नोकरी करते, वो नौकरी करती है, सर्व लोक तिच्याकडे आज येतात, सभी लोग उसके पास आ सर्व जाते नातलग हैं, तिच्याकडे येतात, सभी रिश्तेदार उससे आके मिलते ती हैं, सर्वांचा पाहुणचार करते. वो सभी की देखभाल करती है। देवाने सर्व बदलून टाकलं. परमेश्वर ने सब बदल दिया। देव आपली पूर्ण काळजी घेतो, परमेश्वर हमारी देखभाल करते हैं, देव संपूर्ण गोष्टीने आम्हाला आश्वस्त करतो, परमेश्वर सभी चीजों से हमें आशीषित करते हैं, देव आम्हाला अभिवचन देतो. परमेश्वर हमें अभिवचन देते हैं। कशाची काळजी करू नका, किसी भी बात की चिंता ना कशाची करें, चिंता करू नका, किसी बात की चिंता मी ना आहे, करें, मैं हूँ, मी तुम्हाला सर्व देईन, मैं सभी चीजें तुम्हें योग्य दूंगा, वेळी सर्व गोष्टी देईन. योग्य समय पर सभी चीजें दूंगा। वेळेनुसार देव काम करतो. समय अनुसार परमेश्वर कार्य करते आम्ही हैं, प्रतीक्षा केली पाहिजे, जिसकी हमें प्रतीक्षा करनी है। आम्ही समय दिला पाहिजे, हमें समय देना जरूरी है, कारण देव समयानुसार काम करतो. क्योंकि परमेश्वर समय अनुसार कार्य करते हैं। यासाठी आम्ही देवाची वचन वाचलं पाहिजे. इसलिए हमें परमेश्वर का वचन पढ़ना जरूरी है। देव संपूर्ण आमची काळजी घेतो. यह हमारी देखभाल करता है। आम्ही बायबलमध्ये पाहतो, हम बाइबल में देखते हैं एक देवाचा सेवक आहे, एक परमेश्वर का सेवक है, त्याचं नाव नेहम्या आहे. उसका नाम नेहेमिया है। नेहम्या हा राजाचा सेवक होता. नेहेमिया एक राजा का सेवक था, तो यरूशलेम मध्ये राहत असे. वो यरूशलेम में रहता था। यरूशलेमकडून एक मनुष्य आला, यरूशलेम में एक मनुष्य आया, येऊन त्याने नेहम्याची भेट घेतली उसने आकर नेहेमिया से आके मिला। आणि नेहम्याला त्याने सांगितलं, नेहेमिया को उसने कहा, आपल्या यरूशलेमची दुर्दशा झाली आहे, यरूशलेम की पूरी तरह से वो बिखरा पड़ा है, यरूशलेमचा तट पडून गेलेला आहे, यरूशलेम का जो कोट है, उसका जो बाउंड्री है वो गिर गई है, सर्व यरूशलेम जाळून टाकलेला आहे. पूरा यरूशलेम जला दिया गया है। जे यरूशलेमचे लोक जे राहत होते त्यांची दुर्दशा झाली आहे, यरूशलेम में जो लोग रहते हैं उनकी बहुत दशा विकट हो चुकी है, त्यांची परिस्थिती फार गंभीर आहे. उनकी परिस्थिति गंभीर है। यरूशलेम सर्व तट नष्ट होत चाललेला आहे. यरूशलेम की जो बाउंड्रीज है वो सब बिखरती जा रही है। हे ऐकून नेहम्याला फार दुःख आलं. ये सुनकर नेहेमिया को बहुत दुख हुआ, तो रडू लागला. वो रोने लगा, तो देवाकडे बसला, वो परमेश्वर के सामने बैठा, देवाची प्रार्थना करायला लागला. परमेश्वर को प्रार्थना करने त्याने लगा, देवाला हाक मारली, उसने परमेश्वर को पुकारा, रडून रडून देवाला हाक मारली, रो रो कर परमेश्वर को उसने पुकारा, कारण यरूशलेममध्ये त्याचं प्रेम होतं, क्योंकि परमेश्वर पे उसका प्रेम था, यरूशलेमच्या लोकांवर त्याचं प्रेम होतं. यरूशलेम के लोगों पर उसका प्रेम था, यरूशलेम लोकांची दुर्दशा झाली होती, यरूशलेम के लोगों की जो दुर्दशा हुई थी ते सर्व नष्ट होत चाललं होतं. वो सब नष्ट हो रहा था। त्यावेळेस त्यांनी देवाचा धावा केला. उस वक्त उसने परमेश्वर को दुहाई दी, त्याला त्या लोकांची काळजी वाटली, उसको उस वक्त उन लोगों की चिंता हुई, तो भयभीत झाला होता. वो डर गया था। अशा वेळेस त्याला समोर एकच मार्ग होता, ऐसे वक्त उसके सामने एक ही मार्ग था, जावं तर देवाकडे जावं, चाहे तो परमेश्वर के पास जाए, सांगावं तर देवाला सांगावं. बताए तो परमेश्वर को बताए। तो देवाकडे गेला, वो परमेश्वर के पास गया, रडून रडून त्याने देवाला प्रार्थना केली, उसने रो रो कर परमेश्वर को प्रार्थना की, रडून रडून त्याने देवाचा धावा केला. उसने रो रो कर परमेश्वर को दुहाई दी, देवाला त्याने मदत मागितली, उसने परमेश्वर से मदद मांगी, देवाला त्याने सहाय्य मागितलं. परमेश्वर से सहायता मांगी, देवाने त्याच्यावर कृपा केली, परमेश्वर ने उस पर कृपा की, देवाने त्या सर्व गोष्टीची व्यवस्था केली. परमेश्वर ने उसे सभी चीजों की व्यवस्था, ज्या राजाकडे तो सेवक म्हणून काम करत होता, जिस राजा के पास वो सेवक बनकर काम करता था, राजाने त्याला यरूशलेमला जायला परवानगी दिली. उस राजा ने उसे यरूशलेम जाने की उसको परवानगी दी, सर्व गोष्टीची साधन सामग्री राजाने त्याला दिली. सभी चीजों से उसे उपलब्ध करके ज्या उसे भेज गोष्टीची दिया, त्याला आवश्यकता होती, जिस चीजों की उसे आवश्यकता थी, राजाने त्याला सर्व गोष्टी देऊन टाकल्या. उस राजा ने उसे सभी चीजें सौंप दी। तो मला यरूशलेमची काळजी घे, उसने कहा कि तुम यरूशलेम की त्या देखभाल लोकांची करो, काळजी घे. उन लोगों की देखभाल करो। त्याने सर्व गोष्टीची त्याला मदत केली. उसने सभी चीजों की मदद की, देवाने एवढी कृपा केली, परमेश्वर ने अपनी इतनी कृपा की, ते राजाचं मन देवाने बदललं. उस राजा का मन परमेश्वर ने बदल दिया, देवाने राजावर त्याला सर्व गोष्टीची मदत केली. परमेश्वर ने उस राजा द्वारा सब चीजों की मदद उसे की, त्याने जाऊन यरूशलेमचा बचाव केला. उसने जाकर यरूशलेम का बचाव किया, यरूशलेम पुन्हा एक त्यांनी उभारणी केली. यरूशलेम को फिर एक बार से उसने खड़ा किया। कशामुळे? किस वजह से? तो देवाकडे गेला, क्योंकि वो परमेश्वर के त्याने पास आपले गया, प्रश्न समस्या देवाला सांगितले. उसने अपने प्रश्न समस्या परमेश्वर को बताए, दुसऱ्या कोणाला नाही. दूसरा किसी को नहीं। प्रथम त्याने देवाला सांगितलं, प्रथम उसने परमेश्वर से नंतर कहा, त्याने राजाला सांगितलं. फिर उसके बाद उसने उस राजा से कहा। देवाने कृपा केली, परमेश्वर ने कृपा की, ती कृपेचा अनुभव ते राजाद्वारे बी घेतला. वो कृपा का अनुभव उसने राजा द्वारा लिया.
देवाने सर्व गोष्टीची व्यवस्था केली. परमेश्वर ने सभी चीजों की व्यवस्था देव आपली पूर्ण व्यवस्था करतो. परमेश्वर हमारी पूरी व्यवस्था करते हैं. सर्व गोष्टीची व्यवस्था देव करतो. सभी चीजों की व्यवस्था परमेश्वर करते आजची हैं. व्यवस्था देव करतो. आज की व्यवस्था परमेश्वर करते उद्याची हैं. व्यवस्था देव करतो. कल की व्यवस्था परमेश्वर करते पुढल्या हैं. भविष्याची देव व्यवस्था करतो. आने वाले भविष्य की व्यवस्था ज्यावेळेस परमेश्वर मी करते हैं. देवाची सेवा करत होतो, जब से मैंने परमेश्वर की सेवा की, देवाने मला सांगितलं, परमेश्वर ने मुझसे कहा, यहोशा यहोशा, यहोशू यहोशू, तुझ्या राहण्याची, तुम्हारे रहने की, तुझ्या खाण्याची, तुम्हारे खाने की, तुझ्या पिण्याची, तुम्हारे पीने की, तुझ्या झोपण्याची, तुम्हारे सोने की, सर्व गोष्टीची व्यवस्था मी करतो. सभी चीजों की व्यवस्था मैं करता सर्व हूँ. गोष्टीची व्यवस्था मी करतो. सभी चीजों की व्यवस्था मैं करता सर्व हूँ. गोष्टी पुरवठा मी करतो. सभी चीजें उपलब्ध मैं करता हूँ. आज जगातील सर्व गोष्टीची देवाला काळजी आहे. आज इस संसार की परमेश्वर को सभी चीजों से चिंता है. तो पेरणारा बी देतो, वो बोने के लिए बीज देता है, खाणारा भाकरी देतो, खाने वाले को रोटी देता तो है, पर्जन्य दृष्टी करतो. वो पर्जन्य वृष्टि करते हैं. सर्वांची त्याला काळजी आहे. सभी की उनको चिंता है. सर्व गोष्टीची व्यवस्था तो करतो. सभी चीजों की व्यवस्था वो पण करते तो हैं. आमची तुमची व्यवस्था करू शकतो का नाही? वो आपकी और हमारी व्यवस्था कर सकते हैं कि नहीं. म्हणून भयभीत होऊ नका, इसलिए डरे ना, घाबरू नका. किसी भी बात से ना डरे. देव आहे, परमेश्वर है, आम्हाला देवाकडे गेलं पाहिजे. हमें परमेश्वर की ओर जाना आम्हाला है, देवाची मदत घेतली पाहिजे. परमेश्वर की मदद लेनी है. जिथं देवाचं कार्य आहे, जहाँ परमेश्वर का कार्य जिथं है, देवाचे सेवक आहे, परमेश्वर का सेवक है, जिथं देवाची मंडळी आहे, जहाँ परमेश्वर की कलीसिया है, त्याच्यामध्ये सहभाग घ्या. उसमें आप मौजूद हो. तिथून देव तुम्हाला मार्गदर्शन करण. वहां से परमेश्वर आपको मार्गदर्शन करेंगे. देव तुम्हाला हिंमत देईल, धैर्य देईन. परमेश्वर आपको हिम्मत देंगे, धीरज देंगे. देव तुम्हाला आशीष देईन. परमेश्वर तुम्हें आशीष देंगे. देव तुमची काळजी सोडवेल. परमेश्वर आपकी चिंता छुड़ाएंगे. हे देवाचं वचन आहे. ये परमेश्वर का वचन हे है. न बदलणारं वचन आहे. ये न बदलने वाला येशू वचन है. म्हणाला आहे, प्रभु यीशु ने कहा, मत्ती 24:35 प्रमाणे, मत्ती 24:35 में लिखा है, आकाश पृथ्वी नाहीशी होतील, आकाश और पृथ्वी ये टल जाएगी, पण माझं वचन कोणाला नष्ट करता लेकिन येणार नाही. मेरा वचन ये अटल है. आम्ही यशाया 55:11 मध्ये पाहतो, हम यशायाह 55:11 में देखते हैं, देव म्हणतो, परमेश्वर कहते हैं, माझं वचन कधीच असफल होत नाही, मेरा वचन कभी भी असफल नहीं होता, नेहमी सफल होतं. वो हमेशा सफल होता हे है. देवाचं वचन आहे. ये परमेश्वर का वचन ते है. नेहमी सफल होतं. वो हमेशा सफल होता है. अशा देवावर आम्ही विश्वास ठेवतो. ऐसे परमेश्वर पर हम विश्वास रखते असं हैं. देवाच्या वचनावर विश्वास ठेवतो. ऐसे परमेश्वर के वचनों पर हम विश्वास रखते ते हैं. स्थिर आहे. जो स्थिर है ते आम्हाला दगा देऊ शकत नाही. वो हमें धोखा नहीं ते देगा, आमची फसवणूक करू शकत वो हमें नाही. कभी फंसाएगा ते नहीं, आमची पूर्ण काळजी घेऊ शकतो. वो हमारी पूरी देखभाल मग करेगा. हे प्रश्न समस्या आहे. इसलिए जो प्रश्न समस्याएं हैं, म्हणून अस्वस्थ होऊ नका, इसलिए बेचैन ना हो, भयभीत होऊ नका, डरे ना, काळजी करू नका. किसी बात की चिंता ना करें. देव सर्व गोष्टी देण्यास समर्थ आहे. परमेश्वर सभी चीजें देने के लिए समर्थ है. तुमच्याविषयी देवाला काळजी आहे. आपके बारे में परमेश्वर को चिंता तुमच्या है. कुटुंबाविषयी काळजी आहे. आपके परिवार के बारे में चिंता तुमच्या है. मुलांविषयी काळजी आहे. आपके बच्चों के बारे में चिंता मुलांच्या है. भविष्याविषयी काळजी आहे. आपके बच्चों के भविष्य के बारे में तुमचे चिंता है. मनोदय काय आहे, आपकी मनोकामना क्या है, तुमचं मागणं काय आहे, आपकी मांग क्या है, हे देवाला समजतं. ये सब परमेश्वर को समझता देव है. देण्यास समर्थ आहे. परमेश्वर देने के लिए समर्थ है. मग अशा देवाकडे आम्ही येतो. ऐसे परमेश्वर के पास हम आते हैं. अशा देवाला आम्ही प्रार्थना करतो. ऐसे परमेश्वर को हम प्रार्थना करते हैं, कारण आम्ही स्वतःहून काहीच करू शकत नाही. क्योंकि हम खुद से कुछ नहीं कर पाते, कारण आम्ही तुम्ही अपूर्ण आहोत. क्योंकि हम और आप अधूरे हैं. यासाठी आम्ही देवाकडे येतो. इसलिए हम परमेश्वर के पास आते हैं. बायबलमध्ये पाहतो, हम बाइबल में देखते हैं. दुसरे इतिहास 20:20 मध्ये पाहतो, दूसरे इतिहास 20 में हम देखते हैं, यहोशापाट राजाविषयी आम्ही पाहतो. योशापाट राजा के बारे में हम देखते हैं. त्याने देवाचा धावा केला, उसने परमेश्वर को दुहाई दी, देवाची प्रार्थना केली. परमेश्वर को प्रार्थना की. अशा वेळेस तिने देवाचा धावा केला ऐसे वक्त उसने परमेश्वर को दुहाई की दी. चारी बाजून त्याला संकट होतं. चारों ओर से वो संकट से घिरा था. चारी बाजून सैन्याने त्याला घेरलं होतं. चारों ओर से सेना ने उसको घेर लिया था. त्याच्याकडे मार्गच नव्हता. उसके पास कोई मार्ग नहीं था. तो भयभीत होता. वो डर गया तो था. अस्वस्थ होता. वो बेचैन था. तो बेचैन होता. वो बेचैन हो चुका त्याचे था. लोक बी भयभीत झाले उसके होते. लोग भी डरे हुए थे, कारण त्यांच्याकडे मार्गच नव्हता. क्योंकि इनके पास कोई और मार्ग नहीं था. काय करावं त्यांना सुचत नव्हतं. क्या किया जाए उन्हें समझ नहीं आ रहा था, त्यामुळे ते गोंधळात सापडले जिस होते. वजह से वो पूरी तरह से उलझ गए थे. अशी आमची परिस्थिती होती. ऐसी हमारी परिस्थिति हो जाती है. अनेक संकट, अनेक प्रश्न आमच्या समोर उभे राहतात. अनेक प्रश्न समस्या हमारे सामने आके काय खड़ी हो करावं जाती है. सुचत नाही आम्हाला. क्या किया जाए हमें समझ नहीं आता. आमचा गोंधळ होतो. हम पूरी तरह से उलझ जाते आम्ही हैं, अस्वस्थ भयभीत होऊन जातो. हम बेचैन हो जाते त्यामुळे हैं, आमचे निर्णय चुकतात. जिस कारण हमारे निर्णय जे गलत हो करू नये जाते ते हैं. आम्ही करून बसतो. हम जो करना चाहते हैं वो गलत कर बैठते अशा हैं. वेळेस स्थिर राहा. ऐसे वक्त स्थिर रहे, अशा वेळेस शांत राहा. ऐसे समय पर शांत रहे, अशा वेळेस देवाची आठवण करा. ऐसे समय पर परमेश्वर को याद करें, अशा वेळेस देवाकडे जा. ऐसे समय पर परमेश्वर के पास जाएं. काही वेळेस देवाकडे बसून प्रार्थना करा. कुछ समय बैठकर परमेश्वर के सामने प्रार्थना करें. यहोशापाटने तेच केलं. योशापाट ने वही किया, मोशेने तेच केलं. मूसा ने वही किया, अब्राहमने तेच केलं. इब्राहिम ने वही किया, दावीदने तेच केलं. दाऊद ने वही किया, पावलाने बी तेच केलं. पौल ने वही किया. पाऊल अनेक ठिकाणी गावागावातून फिरला. पौल अनेक स्थान पे गांव गांव में घूमा, शहराशहरातून
फिरला, शहर शहर में वो घूमा, देश देशातून फिरला, वो देश देश में घूमा, त्यांनी सर्वकडे स्वार्थ सांगितली, उसने सभी जगह पे परमेश्वर की सुसमाचार सुनाया, सर्व लोकांना त्यांनी साक्ष दिली. सभी लोगों को परमेश्वर की गवाही दी, देव त्याची काळजी घेत होता, परमेश्वर उसकी देखभाल करते देव थे, त्याला सांभाळत होता, परमेश्वर उसे संभालते थे, देव वेळोवेळी त्याशी बोलत होता, परमेश्वर समय समय पे उसे बोलते थे, वेळोवेळी त्याला हिंमत देत होता, समय समय पे उसे हिम्मत देते थे, त्याला धैर्य देत होता, उसे धीरज देते थे, त्याची काळजी घेत होता. उसकी देखभाल करते थे, त्यामुळे तो चालतच गेला, जिस वजह से वो चलता गया, तो कुठेच थांबला नाही. वो कहीं पे भी नहीं रुका. आम्हाला आमच्या जीवनात चालत राहिलं पाहिजे, हमें भी अपने जीवन में चलते आम्ही रहना, थांबलं नाही पाहिजे, हमें कभी रुकना नहीं, चालत राहिलं पाहिजे. चलते रहे, उन्नती होती आमची. हमसे जिससे हमें हमारी बढ़ोतरी होती है. यहोशापाटने देवाचा धावा केला, यहोशापाट ने परमेश्वर को दुहाई दी, त्यांनी देवाला प्रार्थना केली, उसने परमेश्वर को प्रार्थना की, हे देवा, हे परमेश्वर, काय करा मला समजत नाही, क्या करे मुझे समझ नहीं आ काय रहा, मला सुचत नाही, मुझे कुछ समझ नहीं आ माझी रहा, बुद्धी चालत नाही, मेरी बुद्धि नहीं चल रही, चारी बाजूने संकट आलेले आहे, चारों ओर से संकट है, मी फार गोंधळात आहे, मैं उलझा हुआ मी हूँ, भयभीत आहो, मैं डरा हुआ हूँ, माझे लोक बी भयभीत आहे, मेरे लोग भी डरे हुए हैं, तुझ्याकडे आलेलो आहे, मैं तुम्हारे पास आया मला हूँ, मदत कर, मला सहाय्य कर, मेरी मदद करे, सहायता करे, माझे डोळे तुझ्याकडे लागलेले आहे, मेरे आंखें आपकी ओर लगी हैं, तू आम्हाला उत्तर दे. आप हमें उत्तर दें. त्यांनी देवाचा धावा केला, उसने परमेश्वर को दुहाई दी, रडून रडून त्यांनी देवाला प्रार्थना केली, उसने रो रो कर परमेश्वर को प्रार्थना की, देवाने त्याला उत्तर दिलं, परमेश्वर ने उसे जवाब दिया, देवाने त्याला सांगितलं, परमेश्वर ने उसे कहा, कशाला घाबरू नको, किसी भी बात से ना डरना, कशाची चिंता करू नको, किसी भी बात की चिंता मत या करना, सैन्याला घाबरू नको, इस सेना से ना डरना, मी आहे, मैं हूँ, हे तुला हरू शकत नाही, ये तुम्हें नहीं हरा हे तुझी सकते, फजिती करू शकत नाही, ये तुम्हें नहीं हरा हे सकते, युद्ध माझं आहे, ये युद्ध मेरा है, मी तुझ्यासाठी लढेल, मैं तुम्हारे लिए लड़ूंगा, हे सर्व लोकांची मी दानादान करेल, इन सबको मैं बिखेर दूंगा, तू हे सर्व विजय प्राप्त करेल. तुम इन सब पर विजय प्राप्त करोगे. तेच झालं. और वही हुआ. यहोशापाटने सर्व गोष्टी विजय प्राप्त केला. यहोशापाट राजा ने उस पर विजय प्राप्त किया. देव जे बोलला तेच झालं. परमेश्वर ने जो कहा वही हुआ. त्याने देवाचं गौरव केलं. उसने परमेश्वर का गौरव किया. त्याने देवाची स्तुती केली. उसने परमेश्वर की स्तुति की. हे देवाचं प्रेम आहे. ये परमेश्वर का प्रेम है. निश्चितच म्हणाला, प्रभु यीशु ने कहा, तुम्ही अजून माझ्या नावाने काही मागितलं नाही, तुमने अब तक मेरे नाम से कुछ नहीं मांगा, अजून तुम्ही मला काही सांगितलं नाही, अब तक तुमने मुझसे कुछ नहीं कहा, त्यामुळे मी तुम्हाला देत नाही. जिस कारण मैं तुम्हें नहीं दे पाता. देव बळजबरी करत नाही. परमेश्वर जबरदस्ती नहीं करता. आम्हाला देवाकडे गेलं पाहिजे. हमें परमेश्वर की ओर जाना है. आम्हाला देवाची मदत घेतली पाहिजे. हमें परमेश्वर की मदद लेनी है. आम्ही देवाकडे जाऊन प्रार्थना केली पाहिजे. परमेश्वर को प्रार्थना करनी जरूरी है. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे. हर एक प्रश्न का जवाब है. प्रत्येक आजाराचं औषध देवाकडे आहे. हर एक बीमारी की दवा परमेश्वर के पास है. प्रत्येक गोष्ट, हर एक चीज, कोणतीही गोष्ट असो, वो चाहे कोई भी चीज हो, देवाला सर्व गोष्टी सारख्या आहे. परमेश्वर को सभी चीजें एक समान है. किती मोठी समस्या असो, वो चाहे कितनी भी देव बड़ी समस्या हो, क्षुल्लक आहे. वो परमेश्वर के सामने मामूली देव चीज है. क्षणात सर्व गोष्टी बदलतो. एक क्षण में परमेश्वर देवाकडे बदल देते सर्व हैं. आशीर्वाद आहे. परमेश्वर के पास सब आशीष है. त्यांनी सांगितलं, आम्हाला अभिवचन दिलेलं आहे, परमेश्वर ने हमें अभिवचन दिया है. माझ्यावर विश्वास ठेव, तुम मुझ पर विश्वास रखो, माझ्या आज्ञा पालन कर, मेरी आज्ञा का पालन करो, तू ज्या कामात तो हात घालल जिस काम में तुम हाथ डालोगे त्यात मी यश देईन. तुम्हें सफलता दूंगा. तू कोणाकडून उधार घेणार नाही, तुम किसी से उधार ना लोगे, तू दुसऱ्याला मदत करेल, तुम दूसरों की मदद करोगे, अशी मी तुला आशीष देईन. ऐसे आशीष मैं तुम्हें दूंगा. देवाच्या घरात अन्नाची रेलचेल आहे. परमेश्वर के घर में खाने पीने की दावत है. आम्ही अनुवाद 28 मध्ये पाहतो, हम अनुवाद 28 में देखते देवाने हैं. आम्हाला अभिवचन दिलेलं आहे, परमेश्वर ने हमें अभिवचन दिया मी है. सर्व आशीर्वाद तुम्हाला देईन, मैं सब आशीष तुम्हें मी दूंगा. तुमची सर्व काळजी घेईन, मैं सभी चीजों की देखभाल तुमचे करूंगा. मनोदय मी पूर्ण करेन, तुम्हारी मनोकामना मैं पूरी न करूंगा. होणाऱ्या गोष्टी मी करून दाखवल. न होने वाली चीजें मैं पूरी करूंगा. आम्ही आमचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो, हम हमारी प्रश्न छुड़ाने की कोशिश करते हैं. कोशिश करते हैं. त्याबरोबर प्रार्थना बी करा. और उसके आगे प्रार्थना भी जेवढं करें. आम्हाला जमतं जितना मुमकिन हो ते करा. वो करें. बाकीचं देव सोडून टाका. बाकी सब परमेश्वर पे सौंप पुढचं दें. देव बघेल, आगे का परमेश्वर पुढचं करे. देव पूर्ण करेन. उसके आगे परमेश्वर सब करेंगे. हे देवाचं सामर्थ्य आहे. ये परमेश्वर का सामर्थ्य है. बायबलमध्ये आम्ही पाहतो, बाइबल में हम देखते हैं हन्ना ही वांज होती, हन्ना ये बांझ ती थी, दुःखी होती, वो दुखी थी, ती कष्टी होती, वो तकलीफ में ती थी, यातनामध्ये होती. वो तकलीफ में थी. शेवटी ती देवाच्या मंदिरात जाऊन रडली. अंत में वो परमेश्वर के मंदिर में तिने जाकर रडून रोई. रडून देवाला प्रार्थना केली. उसने रो रो कर परमेश्वर को प्रार्थना तिने की. देवाला विनंती केली, उसने परमेश्वर को विनती की, हे देवा, हे मी परमेश्वर, दुःखी आहे, मैं दुखी हूँ, मी कष्टी आहे, मैं तकलीफ में हूँ, माझ्याकडे अवलोकन कर, मेरे पास आप आओ, माझ्याकडे पहा, मेरे पास आप देखिए, मला माझं सांत्वन कर. मेरे दुखों का निवारण करें. किती वर्ष झाले मला मुलबाळ नाही आहे,
कई सालों से मुझे कोई संतान नहीं हुई, तू मला संतती दे, मुझे आप संतान दें, ती संतती मी तुझ्या कार्यासाठी सेवेसाठी वापरल, वो संतान मैं आपके कार्य के लिए मैं उसे सौंप दूंगी, मला तू दे. मुझे आप दें. त्याने हट्ट केला, उसने हट किया, त्याने देवाचा धावा केला, उसने परमेश्वर को दुहाई दी, कारण त्याच्याकडे मार्गच नव्हता. क्योंकि उसके पास कोई मार्ग नहीं था. म्हणून देवाने तिची प्रार्थना ऐकली, परमेश्वर ने उसकी प्रार्थना सुनी, देवाने प्रेम केलं, परमेश्वर ने उस पर प्रेम किया, देवाने तिची कुस भरली, परमेश्वर ने उसकी गोद भर दी, देवाने तिला संतती दिली. परमेश्वर ने उसे संतान दी. का? क्यों? तिने आपली सर्व काळजी त्या देवाला सोपवली, क्योंकि उसने अपनी पूरी जो चिंता थी परमेश्वर पे सौंप दी. देवाला हाक मारली, परमेश्वर उसने बुला, रडून रडून तिने देवाला प्रार्थना केली. उसने रो रोकर परमेश्वर को प्रार्थना की. तूच देशील, आप ही देंगे, तुझ्याशिवाय मार्गच नाही. आपके बगैर और कोई मार्ग नहीं. हट्ट केला, उसने वो जिद पकड़ी, देवाने दिलं. परमेश्वर ने उसे दिया. कोणती गोष्ट असो, वो चाहे कोई भी चीज हो, आमचं कौटुंबिक प्रश्न आहे, हमारे पारिवारिक समस्या समस्या हो, प्रश्न अडचणी आहे, समस्या हो, मुश्किल हो, हे तकलीफ हो, बदललं पाहिजे, ये बदलना हे है, बदलाव झाला पाहिजे, इसका बदलाव होना हे जरूरी सुधारणा है, झालं पाहिजे, सुधारना हे जरूरी सर्व है, व्यवस्थित झालं पाहिजे, ये सब ठीक होना हे जरूरी है, भविष्य व्यवस्थित झालं पाहिजे, भविष्य ठीक होना जरूरी है, आमच्या घरची परिस्थिती बदलली पाहिजे, घर की परिस्थिति बदलनी जरूरी है, सर्व सुरळीत झालं पाहिजे. सब ठीक होना जरूरी है. देव सर्व सुरळीत करतो. परमेश्वर सब ठीक करते हैं. परमेश्वर घर बांधत नाही तर बांधणारा श्रम व्यर्थ आहे. अगर परमेश्वर घर बांधते नहीं तो बांधने वाले के श्रम व्यर्थ हे है. देवाचं अभिवचन आहे. ये परमेश्वर का अभिवचन देव है. तुमचं माझं कुटुंब सांभाळतो, परमेश्वर हमारे परिवार संभालते हैं, तर आमचं कुटुंब तू नेटनेटके करतो, वो हमारे परिवार ठीक करते तो हैं, आमच्या घरात शांती आणतो, हमारे घर में शांति तो लाते आमच्या हैं, घरात आनंद आणतो, हमारे घर में आनंद लाते तो हैं, आमच्या घरात आशीर्वाद आणतो, हमारे घर में आशीष लाते आमच्या हैं, घरात अन्नाची रेलचेल आणतो, हमारे घर में खाने पीने की दावत लाते हैं, सर्व आशीर्वाद आमच्या घरात आणतो. सभी आशीष हमारे घर में लाते हे हैं. देवाचं प्रेम आहे. ये परमेश्वर का प्रेम है, यासाठी देवाकडे गेलं पाहिजे, इसलिए परमेश्वर के पास जाना जरूरी है, देवाचा धावा केला पाहिजे. परमेश्वर को दुहाई देनी जरूरी देव है. आमच्या आशा पुसून टाकतो, परमेश्वर हमारे आंसू पहुंच देते आम्हाला हैं, सांत्वन देतो, हमारे दुखों का निवारण आम्हाला करते हैं, हिंमत देतो. हमें हिम्मत देते हैं. ज्या गोष्टीत आम्ही देवाला रडतो, जिस चीज के लिए हम परमेश्वर के पास रोते हैं, ती गोष्ट तो आम्हाला देतो, वो चीज हमें वो देते आम्हाला हैं, आम्हाला तो समाधानी करतो. वो हमारा समाधान करते हैं. यासाठी देवावर विश्वास ठेवा, इसलिए परमेश्वर पर विश्वास रखें, देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवा, परमेश्वर के पुत्र पर विश्वास रखें, देवाच्या वचनावर विश्वास ठेवा. परमेश्वर के वचनों पर विश्वास रखें. स्थिर राहा, स्थिर रहें, स्थिर राहा. स्थिर रहें. परिस्थिती काय असो, परिस्थिति चाहे कुछ भी हो, समय कसाही असो, समय कैसा भी आए, ज्या स्थितीत तुम्हाला देवाने ठेवलेलं आहे, जिस स्थिति में आपको परमेश्वर ने रखा त्या है, स्थितीत शांती राहा, उस स्थिति में आप शांति में जिए, आनंदित राहा. आनंद में रहें. देव तुमची काळजी घेण्यास समर्थ आहे. परमेश्वर आपकी देखभाल करने के देव लिए समर्थ तुमचे माझे मनोदय पूर्ण करण्यास समर्थ है. आहे. परमेश्वर आपके और हमारे मनोकामना पूरी करने के त्याला लिए सर्व समर्थ है. समजतं, परमेश्वर को सब बातें समझ त्याला आती सर्व हैं, कळतं, उन्हें सब चीजें समझ पता तो है, सर्व व्यवस्थित करतो. वो सब ठीक करते हैं. अशा देवाची आम्ही भक्ती करतो, ऐसे परमेश्वर की हम भक्ति करते हैं, अशा देवाची आम्ही उपासना करतो, ऐसे परमेश्वर की हम उपासना तो करते हैं, आमची पूर्ण काळजी वो घेतो. हमारी पूरी देखभाल करते हैं, पिढ्यानपिढ्या पीढ़ी दर पीढ़ी. त्या देवाचा आम्ही धन्यवाद करतो. वो परमेश्वर का हम धन्यवाद करते हैं. दुसरा माझा अनुभव आहे, दूसरा एक मेरा अनुभव है, माझ्या मुलीला देवाने जीवन दिलं, आयुष्य दिलं. मेरे बेटी को परमेश्वर ने नया जीवन दिया, नई जिंदगी दी. काही दिवसात तिची परीक्षेचा काळ आला. कुछ दिनों बाद उसका परीक्षा का समय आया. ती BBAच्या शेवटल्या वर्षात आहे. वो BBA के लास्ट ईयर में है. शेवटल्या वर्षाची जी परीक्षा होती, वो लास्ट ईयर की जो उसकी एग्ज़ाम थी, पण ती दुर्बळ होती, ती अशक्त होती. लेकिन वो वीक होने के कारण देवाने तिला जीवन दिलं होतं. परमेश्वर ने उसे नया जीवन देव दिया तिला था, आरोग्य देत होता. उसे चंगाई दे रहे थे. परीक्षा जवळ आली होती. उसकी एग्ज़ाम जो थी, परीक्षा नज़दीक आ चुकी थी. डॉक्टरने सांगितलं, डॉक्टर ने कहा हिला परीक्षा द्यायला लावू नका, इसे परीक्षा देने के लिए ना बिठाएं, हिला त्रास देऊ नका, इसे तकलीफ ना हिला हो, आराम द्या, इसे आप आराम करने हिला के लिए कहें, विसावा द्या, इसे विश्राम करने के हिला लिए कहें, परीक्षेचं टेन्शन देऊ नका, उसे एग्ज़ाम का टेंशन ना दें, पुढच्या वर्षी द्या. वो अगले साल देने के पण लिए माझ्या कहें. मुलीला शिक्षणाची आवड आहे. लेकिन मेरी बेटी को शिक्षा लेने की मतलब ज्ञान लेने की बहुत तिची इच्छा होती मी परीक्षा द्यावी. उसकी इच्छा थी कि वो परीक्षा दें. यासाठी आम्ही देवाला प्रार्थना केली, इसलिए हमने परमेश्वर को प्रार्थना की, आमच्या कुटुंबाने प्रार्थना केली. हमारे परिवार ने प्रार्थना की. देवाने आम्हाला उत्तर दिलं, परमेश्वर ने हमें जवाब दिया, तुझी मुलगी परीक्षा देईल, तुम्हारी बेटी ये परीक्षा देगी, तिला परीक्षा देता येईल असं मी कृपा करल, उसे वो एग्जाम देगी, ऐसी कृपा मैं उस पर करूंगा, मी तिला सहाय्य करन, मैं उसे उसकी मदद करूंगा, मी तिला मदत करन, उसकी मदद करूंगा ती परीक्षा देईल. और वो परीक्षा देगी. हे देवाचं अभिवचन होतं. ये परमेश्वर का वचन था. तशी परिस्थिती नव्हती, वैसी परिस्थिति नहीं तशी थी, वस्तुस्थिती नव्हती. वैसी वास्तविकता नहीं थी. डॉक्टरचं म्हणणं बरोबर होतं, डॉक्टर का कहना ठीक था, ती वस्तुस्थिती होती. वो वास्तविकता थी. त्याच्या पलीकडे देव आहे. उसके आगे परमेश्वर है, देव त्याच्या पलीकडे काम करतो. परमेश्वर उसके आगे कार्य करते हैं.
म्हणून फिलिप्सकरात पत्रामध्ये आम्ही पाहतो इसलिए फिलिपियों का पत्र में हम देखते हैं 4:6 मध्ये आम्ही पाहतो 4:6 में हम देखते हैं सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली शांती देव तुम्हाला देईल. सभी बुद्धि और सामर्थ्य के आगे होने वाली चीजें वो परमेश्वर हमें प्राप्त करके देंगे. त्याच्या पलीकडे तो तुम्हाला शांती देईल. उसके आगे की शांति वो हमें देंगे. देवाची शांती ये परमेश्वर की त्यात शांति पूर्ण तुमची माझी व्यवस्था आहे. जिसमें पूर्ण व्यवस्था है. पूर्ण आमची तो काळजी घेतो. वो पूरी देखभाल करते हैं. आम्हाला तो अस्वस्थ ठेवत नाही, वो हमें बेचैन नहीं रखते. भयभीत ठेवत नाही. वो हमें डर में नहीं माझ्या रखते. मुलीने परीक्षा दिली. मेरी बेटी ने वो परीक्षा दी. का दिली? क्यों दी? देव बोलला क्योंकि परमेश्वर ने कहा, म्हणून तिला देता आली. इसलिए वो दे पाई. देवाने कृपा पुरवली, परमेश्वर ने अपनी कृपा बरसाई, सामर्थ्य पुरवलं, अपना सामर्थ्य दिया. ती परीक्षा पूर्ण दिली. वो मेरे बेटी ने पूरी परीक्षा दी. आम्ही आनंदित झालो. हम खुश हुए. हे देवाचं वचन आहे. ये परमेश्वर का वचन हे है. देवाचं प्रेम आहे. ये परमेश्वर का प्रेम है. आम्ही आमची काळजी त्या देवावर सोपवतो. हम हमारी तकलीफ और चिंता परमेश्वर के पास सौंप देते हैं. देवावर सोपा. परमेश्वर के पास देव सौंप दें. सर्व बदलेल. परमेश्वर सब बदलेंगे. देव पूर्ण तुमची काळजी घेईन. परमेश्वर सब देखभाल करेंगे. तुम्ही मला नाही होणार नाही, अगर हम कहेंगे ये होगा नहीं, कधीच होणार नाही, ये कभी नहीं हे होगा, कसं होईल, ये कैसे हे होगा, होईल तर कसं होईल, ये होगा तो कैसे होगा, अशी आम्हाला काळजी चिंता असते. ऐसी हमारी चिंता होती है. शैतान आम्हाला भयभीत करतो. शैतान हमें डराता है. शैतान आम्हाला नकारात्मक भूमिकामध्ये ठेवतो. शैतान हमें नकारात्मक भूमिका में ले जाता तो है. म्हणतो कसं होईल, वो कहता है कैसे होगा, हे होणारच ये नाही, होगा नहीं, तुझ्याने होणारच ये नाही, तुमसे तो होगा ही नहीं, कसं होईल. ये कैसे होगा. बऱ्याच गोष्टी तो आमच्या समोर ठेवतो. कई सारी चीजें हमारे सामने रखता है. शैतान आम्हाला भयभीत करतो. शैतान हमें डराता तो है. आम्हाला संशयात ठेवतो. वो हमें प्रश्न में रखता है. तो आम्हाला गोंधळात ठेवतो. वो हमें उलझा तो देता है. आम्हाला देव विश्वास ठेवू देत नाही. वो हमें परमेश्वर पर विश्वास रखने तो नहीं आम्हाला देता. देव वचना विश्वास ठेवू देत नाही. वो परमेश्वर के वचनों पर हमें विश्वास रखने नहीं देता. पण आमच्याकडे मार्ग आहे. लेकिन हमारे पास मार्ग है. एकच मार्ग आहे. एक ही मार्ग है. आम्हाला देव विश्वास ठेवायलाच लागेल. परमेश्वर पे हमें विश्वास रखना होगा. आम्हाला देवाच्या वचना विश्वास ठेवायलाच लागेल. परमेश्वर के वचनों पर हमें विश्वास रखना होगा. देव पूर्ण काम करतो. परमेश्वर पूरा कार्य करते देव बोलन ते करतो. हैं. परमेश्वर जो बोलते हैं वो पूरा करते हैं. आम्ही स्थिर राहायला पाहिजे. हमें स्थिर रहना जरूरी है. देवाची प्रतीक्षा केली पाहिजे. परमेश्वर की प्रतीक्षा देखनी जरूरी है. देवाकडे प्रार्थना केली पाहिजे. परमेश्वर को प्रार्थना करनी जरूरी है. योग्य समय, योग्य समय, योग्य वेळी योग्य समय पर, वक्त पर तो आमचे प्रश्न समस्या सोडवतो. वो हमारे प्रश्न समस्याएं छुड़ाते हैं. आज मी 30 वर्ष देवाचं काम करतोय. आज मैं पिछले 30 सालों से परमेश्वर अनेक कार्य कर प्रश्न, रहा अनेक हूँ. समस्या माझ्या समोर आल्या. अनेक प्रश्न समस्या मेरे सामने आई. अनेक संकट आले. अनेक संकट आए. अनेक गोष्टी आल्या. अनेक चीजें आई. अनेक भयभीत गोष्टी होत्या. अनेक डराने वाली चीजें थी. देवाने आम्हाला हिंमत दिली, धैर्य दिलं. परमेश्वर ने हमें हिम्मत और धीरज से भरा. 30 वर्षात तिने आमची फजिती केली नाही. 30 सालों में कभी परमेश्वर ने हमें नहीं फंसने दिया. 30 वर्षात आम्ही माघार घेतली नाही. 30 सालों में हम कभी पीछे नहीं हटे. आम्ही कधी हारलो नाही. हम कभी हारे नहीं, कारण हे देवाचं प्रेम आहे. क्योंकि ये परमेश्वर का त्याने प्रेम है. आम्हाला हरू दिलं नाही. परमेश्वर ने हमें कभी हारने नहीं त्याने दिया. सर्व गोष्टीची व्यवस्था केली. परमेश्वर सभी चीजों की त्याने व्यवस्था सर्व की. काही तिथे सोडत गेला. सभी व्यवस्था परमेश्वर हमें येशूच्या छुड़ाते वेळी गए. देवाला प्रार्थना केली. योग्य समय पर हमने परमेश्वर को प्रार्थना की. माझी मंडळी आहे. मेरी कलीसिया है. माझ्या मंडळीत अनेक प्रश्न होते. मेरे कलीसिया के अनेक प्रश्न हैं. अनेक समस्या होते. कई सारी समस्याएं थी. अनेक लोक दुःखी होते. कई सारे लोग दुखी थे. अनेक लोक कष्टी होते. अनेक लोग तकलीफ में थे. अनेक लोक काही काही व्यसनात होते. अनेक लोग अनेक अनेक प्रकार के नशे में थे. शैतानी बंधन होते. शैतान के बंधनों कोण में थे. दारिद्र्यात होतो. दरिद्रता में थे. कोण जीवाला त्रासलेलं होतं. कोई अपने जीवन से परेशान हो कोण चुके थे. कर्जबाजारी होतं. कोई कर्ज से डूबे थे. अनेक लोक समस्यात प्रश्नामध्ये अडकलेले होते. अनेक समस्याओं में उलझे थे. अनेकांचं भविष्य धोक्यात होतं. अनेक लोगों का भविष्य धोखे में सर्वजण था. अंधारात होते. वो सब अंधेरे में जी रहे अशा थे. लोकांना आम्ही देवाकडे आणलं. ऐसे लोगों को हमने परमेश्वर के अशा पास लोकांना लाया. आम्ही देवाचं शिक्षण दिलं. ऐसे लोगों को हमने परमेश्वर का ज्ञान दिया. त्यांना हिंमत आली, धैर्य आली. उनको हिम्मत और धीरज प्राप्त त्यांनी हुआ. देवाचा धावा केला. उन्होंने परमेश्वर को दुहाई दी. आम्ही बी देवाचा धावा केला. हमने भी परमेश्वर को दुहाई दी. देवाने त्यांना बाहेर काढलं. परमेश्वर ने उनमें से उसको बाहर निकाला. देवाने त्यांचा उद्धार केला. परमेश्वर ने उनका उद्धार किया. देवाने त्यांना आशीष दिले. परमेश्वर ने उनको आशीष से भर त्यांचे दिया. प्रश्न समस्या सोडत गेला देव. उनके प्रश्न समस्या परमेश्वर छुड़ाते देव गए. त्यांना आशीष देत गेला. परमेश्वर उनको आशीष से भरते आज गए. आमच्या मंडळीतील लोक आहे. आज हमारे कलीसिया के जो लोग हैं सर्व मध्ये शांती आहे. वो सभी में शांति है. सर्व सुखी आहे. वो सब सुखी है. सर्व सुरक्षित आहे. वो सब सुरक्षित है. देव त्यांचे मनोदय पूर्ण करत गेला. परमेश्वर उनकी मनोकामना पूरी करते गए. देवाने त्यांना आश्वस्त केलेलं आहे. परमेश्वर ने उन्हें आशीषित किया. आज ते समाधानी आहे. आज वो समाधानी है. आज ते देवाचा धावा करतात. आज वो परमेश्वर को दुहाई करते आज हैं. इतरांसाठी आम्ही प्रार्थना करतो. आज वो दूसरों के लिए प्रार्थना करते अनेक हैं. लोकांसाठी मी प्रार्थना करतो. अनेक दूसरे लोगों के लिए प्रार्थना करते ही हैं. आमची जबाबदारी आहे. ये हमारी जिम्मेदारी है. देवाने आम्हाला दिलं ओझं आहे. परमेश्वर ने दिया हुआ हमारे पास ये जो देव बोझ म्हणा है. एकमेकाची ओझी व्हा. परमेश्वर ने कहा कि एक दूसरे का बोझ बांटें. एकमेकाची प्रार्थना करा. एक दूसरे के लिए प्रार्थना करें. एक मला मदत करा.
एक दूसरे की मदद करें, एकमेकाची आठवण करा, एक दूसरे को याद करें, एकमेकावर प्रेम करा, एक दूसरे पर प्रेम करें, एकमेकाची प्रार्थना करा. एक दूसरे के लिए प्रार्थना करें. मी आणि माझे लोक, मैं और मेरे लोग, माझे कामकरी लोक मेरे कार्यकरी जो लोग हैं, रात्रंदिवस लोकांसाठी प्रार्थना करत दिन आहोत. रात लोगों के लिए प्रार्थना करते हैं, लोकांना मदत करत आहोत. लोगों को मदद करते हैं, वेगवेगळ्या माध्यमातून मदत करत आहोत. अलग अलग माध्यम से मदद करते हैं. देवामध्ये त्यांना चांगले दिवस, परमेश्वर में उनको अच्छे दिन, चांगला समय यावा. अच्छा समय आए. देवाने त्यांची काय चिंता सोडावी, परमेश्वर ने उनकी चिंता छुड़ाए, त्यांना स्थिर करा, उन्हें स्थिर करें, त्यांना आश्वस्त करा, उन्हें आशीषित करें, त्यांना सुखी करा. उन्हें सुखी रखें. हे आम्ही देवाकडे आमची प्रार्थना आहे. ये परमेश्वर के पास हमारी हे प्रार्थना. संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्रीचं कार्य आहे. ये संजय जेम्स ठाकुर मिनिस्ट्री का कार्य तुम्ही है. वाचला, हम बचे, इतरांना वाचवा. दूसरों को बचाएं. तुम्ही सुखी झाला, आप सुखी हुए, इतरांना सुखी होण्यासाठी प्रयत्न करा. दूसरों को सुखी होने के लिए मदद तुमचा करें. उद्धार झाला, आपका उद्धार हुआ, इतरांसाठी खटपट करा की त्यांचा उद्धार होईल. दूसरों का उद्धार हो, इसलिए भाग दौड़ तुम्ही करें. आश्वस्त झाला, आप आशीषित हुए, इतरांना आश्वस्त कसे भेटेल यासाठी खटपट करा. दूसरों को कैसे आशीष प्राप्त हो, इसलिए भाग दौड़ हेच करें. आम्ही कार्य करत आहोत. यही हम कार्य करते हैं. हे देवाने दिलं ओझं आहे, ये परमेश्वर ने दिया हुआ जो बोझ है, आम्ही तीच सेवा करतो. हम वही सेवा करते हैं. देवाचा आम्ही गौरव करतो. परमेश्वर का हम गौरव करते हैं. प्रेज लॉर्ड. प्रभु की स्तुति हो. देवाचा आम्ही धन्यवाद करतो. परमेश्वर का धन्यवाद करते हैं. महत्त्वाचा भाग आहे की अहम बात यह है, आम्ही ऑफिस चालू केलं आहे. हमने जो ऑफिस शुरू किया है, ऑफिसचा नंबर आम्ही तुम्हाला दिलेला आहे. हमने जो ऑफिस का नंबर आप जो स्क्रीन पे देख सकते हैं, अनेक जण येऊन भेटत आहे. अनेक लोग हमसे आके मिल रहे हैं. नवीन नवीन लोक पण येऊन भेटत आहे. नए नए लोग आके हमसे मिलते हैं. अनेकांच्या काळजी, अनेकांच्या समस्या आहे. अनेक लोगों की जो समस्याएं हैं, अनेक तकलीफें लोक हैं, दुःखी कष्टी आहे. अनेक लोग जो दुख में काही तकलीफ में हैं, त्रासात आहे, जो तकलीफ में काही है, वेदनामध्ये आहे. जो यातना में है, असं वेगवेगळ्या प्रकारचे लोक येऊन भेटतात. ऐसे अलग अलग लोग आके हमसे मिलते हैं. आम्ही देवाच्या वचनात त्यांना सांत्वन देतो, हिंमत देतो. परमेश्वर के वचनों द्वारा उनको हम उनके दुखों का निवारण करते हैं. देवाकडे प्रार्थना करत आहोत. परमेश्वर को प्रार्थना करते हैं. अनेक जण आम्हाला मदत आमच्या जे काय आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो हम जो कुछ उनको मार्गदर्शन करते हैं, त्याप्रमाणे चालत आहे. वो उनके अनुसार वो चलते हैं. मग आम्ही देवाचा धन्यवाद करत आहोत. इसलिए हम परमेश्वर का धन्यवाद मग करते हैं. तुम्ही बी भेटा. आप भी आपके मिल सकते हैं. परमेश्वर किती चांगला याचा अनुभव मी घेतला, परमेश्वर कितने अच्छे उसका अनुभव हमने लिया, माझ्या कुटुंबाने घेतला, मेरे परिवार ने लिया, माझ्या मंडळीने लोकांनी घेतला. मेरे कलीसिया के लोगों ने लिया. तुम्ही पण घ्या. आप भी लें, येऊन भेटा. आकर हमसे मिलें, फोनद्वारे संपर्क करा. फोन पर हमसे संपर्क करें. जर फोनद्वारे होत नसेल, अगर फोन पर नहीं हो पा रहा, समक्ष येऊन भेटा. आप खुद स्वयं आके मिल सकते हैं. आम्ही ऑफिसचा नंबर दिलेला आहे. हमने ऑफिस का नंबर आपको दिया हुआ है, ऑफिस टाइम टेबल दिलेला आहे. ऑफिस का टाइम टेबल आपको दिया हुआ त्या है. वेळेनुसार तुम्ही भेटा. उस समय अनुसार आप मिल सकते हैं. आम्ही देवाच्या वतीने तुम्हाला मार्गदर्शन करू. परमेश्वर की ओर से हम आपको मार्गदर्शन करेंगे. घाबरू नका, डरिए नहीं, भयभीत होऊ नका, किसी भी बात से ना डरें, अस्वस्थ होऊ नका. बेचैन ना हो. देव आहे, परमेश्वर है, देव आहे, परमेश्वर है, तो असणार. वो रहेंगे. तो तुमच्या माझ्यावर प्रेम करतो. वो आप पर हम पे प्रेम करते हैं. तो प्रेम कसं करतो वो प्रेम कैसे करते हैं, याचा अनुभव घ्या. इसका अनुभव ले. यासाठी आम्ही तुम्हाला देवाच्या वतीने मार्गदर्शन करू. इसलिए हम परमेश्वर की ओर से आपको मार्गदर्शन देवाच्या करेंगे. वतीने काळजी घेऊ. परमेश्वर की ओर से ध्यान रखेंगे. तुम्ही कसं सुरक्षित राहाल, आप कैसे सुरक्षित कसं रहेंगे, समाधान राहाल, आप कैसे समाधानी कसं रहेंगे, सुखी राहाल, कैसे सुखी रहेंगे, यासाठी आम्ही खटपट करतो. इसलिए हम उसके लिए भागदौड़ करते हाच आमचा आनंद आहे. हैं. यही हमारा आनंद, हाच आमचा उत्साह आहे. यही हमारा उत्साह हेच है. आम्ही ह्यातच देवाचा आम्ही गौरव करतो. इसी में हम परमेश्वर का गौरव करते हैं. मग या फोनद्वारे संपर्क करा आप फोन द्वारा हमसे संपर्क कर किंवा सकते हैं समक्ष भेटा. और खुद आके मिल सकते देव हैं. प्रार्थना स्थळ उघडेल. परमेश्वर प्रार्थना स्थल चालू देव करेंगे. म्हणला मी येत आहे. परमेश्वर ने कहा कि मैं आ त्याने रहा मला हूँ. सांगितलेलं आहे उन्होंने हमसे कहा है मी येत आहे. मैं आ रहा हूँ. कमिंग सून मी येत आहे. कमिंग सून, मैं तो आ रहा हूँ. येईल, वो आएंगे, तो येईल, वो आएंगे, तो येत आहे. वो आ रहे हैं. तोपर्यंत सर्व सुरळीत होईल. वो तब सब ठीक कर देंगे. सर्व ठीक होऊन जाईल. दिवस सब कुछ ठीक हो नुसतं जाएगा. बोलला येणार. परमेश्वर ने सिर्फ कहा कि मैं आ रहा सर्व हूँ, सर्व व्यवस्थित व्हायला लागलं बघा. सब कुछ ठीक होने लगा हळूहळू है. करोनाव्याधी निघून जाईल. धीरे धीरे कोरोना बीमारी निकल जाएगी. पाऊस देवाने थांबवला. बारिश परमेश्वर ने रोक दी. अनेक गोष्टी देव थांबवत आहे. अनेक चीजें परमेश्वर रोक रहे हैं. युद्धाला बी त्यांनी विसावा दिला. युद्ध को भी परमेश्वर ने विश्रांति दी. हळूहळू देव प्रार्थना उघडेल. धीरे धीरे वो प्रार्थना स्थल चालू करेंगे. देशामध्ये, इस देश में, संसारमध्ये इस संसार में देव विसावा आणेल परमेश्वर विश्रांति ला रहा असं देव बोलला. है. ऐसे परमेश्वर ने कहा. तो ते बोलला ते करेलच. और जो बोल रहा उन्होंने अनेक- कहा है वो पूरा करेंगे. 2020 मध्ये 2020 में पुष्कळची काळजी, पुष्कळची चिंता आमच्याजवळ होती. कई सारे समस्या और कई सारी चिंता हमारे पास आम्ही थी. भयभीत होतो. हम डरे हुए थे. काय करावं सुचत नव्हतं. क्या किया जाए हमें समझ नहीं आ रहा था. देवानी परमेश्वर ने देवाच्या वचनातून परमेश्वर की वचनों आमचा द्वारा सांभाळ केला. हमारी देखभाल की, आम्हाला हिंमत दिली. हमें हिम्मत दी, आम्हाला धैर्य दिलं. हमें धीरज दिया. सोशल मीडियाद्वारे सोशल मीडिया त्याने द्वारा आम्हाला पाठवलं.
हमें भेजा। त्याद्वारे देवाने वचनातून प्रधानाने हिंमत दिली, धैर्य दिलं, इसलिए सबसे पहले वचनों द्वारा हमें हिम्मत और धीरज दिया, सांत्वन दिलं. सांत्वन हमारा किया। देव आपलं काम करत आहे परमेश्वर अपना कार्य पूरा कर कारण रहे तो हैं, सर्वासारखं प्रेम करतो. क्योंकि वो सभी पे एक समान प्रेम करते हैं। त्या देवाचा मी धन्यवाद करत उस आहोत. परमेश्वर का हम धन्यवाद करते संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्री हैं। संजय जेम्स ठाकुर मिनिस्ट्री एकच पेज आहे, ये केवल एक ही त्यातूनच पेज आम्ही है, काम करतो. हम उससे ही कार्य करते दुसरं हैं, पेज असं नाही आहे. दूसरा और कोई इसका पेज मग नहीं। तुम्ही संपर्क करा, आप हमसे संपर्क कर भेट सकते हैं, घ्या. मिल सकते हैं। देवाच्या वतीने आम्ही तुम्हाला उत्तर देऊ. परमेश्वर की ओर से हम आपको जवाब देंगे। जो अनुभव आम्ही घेतला जो अनुभव हमने लिया तुम्ही पण घ्या. वो आप भी लें। देवाचा गौरव होते. परमेश्वर का गौरव करें। चला आपण प्रार्थना करू. चलिए हम प्रार्थना करेंगे। स्तुतीस पात्र सन्मानास योग्य आमच्या प्रेमळ कन्हैया बापा, स्तुति की योग्य, सम्मान की योग्य हमारे जीवित प्रभु परमेश्वर, धन्यवाद, मान सन्मान गौरव पुन्हा करून मी तुझ्या चिन्ह येतो. धन्यवाद, मान सम्मान गौरव करते हम आपके समीप आते तू हैं। आमचा देव आहे, आप हमारे परमेश्वर आम्ही हैं, सर्व तुझे उपासक आहोत. हम आपके उपासक तू हैं। आमच्यावर प्रेम करतो, आप हम पर प्रेम करते हैं, तुझ्या जगावर प्रेम करतो, आपने इस संसार पर प्रेम किया, प्रत्येक मनुष्यावर तू प्रेम करतो. हर एक मनुष्य पर आप प्रेम करते हैं। प्रत्येक मनुष्य तुझ्या दृष्टीने फार मोलाचा आहे. हर एक मनुष्य आपकी दृष्टि से अनमोल है, कोणाचा नाश व्हा किसी का नाश ना ही हो, तुझी इच्छा नाहीये. ये आपकी इच्छा ना है। सर्वांचा उद्धार व्हा सभी का उद्धार ही हो, तुझी इच्छा आहे. ये आपकी इच्छा है, हे तुझं प्रेम आहे. ये आपका प्रेम है। त्यावेळेला मी धन्यवाद करतो, आभार मानतो परमेश्वर. इसलिए हम आपका धन्यवाद करते हैं। या आप स्थळातून केलेली प्रार्थना आहे इस स्थल से की हुई जो प्रार्थना तू है नेहमी ऐकतो, आप हमेशा सुनते कारण हैं, तो आम्हामध्ये उपस्थित आहे. क्योंकि आप हमें मौजूद हैं, तो आमच्या प्रार्थनेला उत्तर देत आहे. आप हमारी प्रार्थना का जवाब देते हैं। त्यावेळेला आम्ही धन्यवाद करतो, तुझा आभार मानतो परमेश्वर. इसलिए हम आपका धन्यवाद करते हैं। आम्ही आभार। अनेकांसाठी प्रार्थना करतो. हम अनेक लोगों के लिए आज प्रार्थना करते हैं। घराघरात तू काम करतो, घर घर में आप कार्य कर रहे हैं, घराघरात प्रश्न समस्या सोडवतो. घर घर की जो समस्या आप छुड़ा रहे हैं। परमेश्वर किती चांगला प्रत्येकाला तू अनुभव देतो. परमेश्वर कितने अच्छे इसका अनुभव लोगों को दे रहे हैं, त्यावेळेला आम्ही धन्यवाद करतो, आभार मानतो. इसलिए आपका धन्यवाद करते प्रभू हैं। आम्ही आभार। कोण, आमची योग्यता काय, पात्रता काय. प्रभु हम कौन है, हमारी योग्यता पात्रता क्या है, तू आमच्यावर प्रेम करतो, लेकिन आप हम पर प्रेम करते हैं, आमच्यावर दया करतो, हम पर दया करते हैं, आमच्याकडून सेवा करतो. और हमारे द्वारा आप सेवा करते हैं। त्यावेळेला मी धन्यवाद करतो परमेश्वर. इसलिए हम आपका धन्यवाद आज करते पुन्हा हैं। एकदा आम्ही तुझकडे येतो परमेश्वर. फिर एक बार हम आपके पास आते तू हैं। मला कशाची काळजी करू नका, कशाची चिंता करू नका. आपने कहा किसी भी बात की चिंता को किसी बात की चिंता ना करें। मी आहे, मैं हूँ, मी सर्व काही चिंता सोडवेल. मैं सब चिंता तकलीफों को दूर कर सर्व दूंगा, समस्या मला बाहेर काढेन. सभी समस्याओं से बाहर निकालूंगा। कशाला घाबरू नका, किसी बात से ना डरना, कशाला भयभीत होऊ नका. किसी बात से मत डरना, मी आहे. मैं हूँ। प्रभू तू काल आज आणि सारखा देव आहे. प्रभु परमेश्वर आप कल, आज और युग से एक तू समान न परमेश्वर बदलणारा हैं। देव आहे. आप न बदलने वाले परमेश्वर तुझं हैं। प्रेम हे न बदलणार आहे. आपका प्रेम ये बदलने वाला प्रेम नहीं त्यावेळेला मी है, धन्यवाद करतो, आभार मानतो. इसलिए आपका धन्यवाद करते आज हैं। आम्ही विश्वासाने प्रभू तुझकडे आलो परमेश्वर. आज हम वही विश्वास से आपके पास आए जे हैं, घराघरात जे सर्व सभासद बसलेले आहे जो परमेश्वर, घर घर में जो सभासद बैठे हैं, जे नवीन सभासद बी बसलेले आहे जो परमेश्वर, नए लोग सभासद जो बैठे हैं, आम्ही सर्वांना घेऊन तुझकडे येत आहोत परमेश्वर. हम इन सब को लेकर हम आपके पास आते हैं। सर्वांवर तुझं लक्ष आहे परमेश्वर, सभी की ओर आपका ध्यान है, कारण तू आकाश पृथ्वी व्यापून राहतो परमेश्वर. क्योंकि आप और आकाश और पृथ्वी में रहने वाले परमेश्वर हैं। आज ज्या मीटिंग मध्ये जे लोक उपस्थित आहे परमेश्वर, आज इस मीटिंग में जो लोग उपस्थित हैं, ज्या विश्वासाने तुझकडे आले आहे परमेश्वर, जिस विश्वास से वो मौजूद हैं, तू सर्वांना ओळखतो परमेश्वर, आप सभी को पहचानते हैं, सर्वांना पाहतो परमेश्वर. आप सभी को देख रहे हैं। प्रत्येकाची समस्या प्रश्न तुला माहिती आहे परमेश्वर. हर एक की प्रश्न समस्या आपको पता है, प्रत्येकाची काय चिंता तुला माहिती आहे परमेश्वर. हर एक की तकलीफ है, चिंता आपको पता है। प्रभू येशू तुझ्या नामात त्यांचे प्रश्न समस्या सोडव परमेश्वर. प्रभु यीशु मसीह आपके नाम में उनकी तकलीफों को आप उनका निवारण करें। जे आजारी आहे जो बीमारी है त्यांना आरोग्य दे परमेश्वर. उन्हें आप चंगाई दें, जे दुर्बळ आहे ते सबळ कर. जो दुर्बलता हमें उन्हें आप ठीक जे करें, अशक्त आहे ते सशक्त कर. जो वीक है परमेश्वर उन्हें आप चंगाई दें। प्रत्येकाची काय चिंता सोडव परमेश्वर. हर एक की जो मुश्किल है, समस्या है, उन्हें आप प्रत्येकाचे छुड़ाएं। कामाचे शिक्षणाचे प्रश्न सोडव परमेश्वर. हर एक की जो काम के पर जो परेशानी है उन्हें आप निवारण करें। प्रत्येकाला अनुभव दे. हर एक को अपना अनुभव दें, प्रत्येकाला तुझमध्ये वचनामध्ये स्थिर कर. हर एक को अपने वचनों में स्थिर रखें। येणाऱ्या दिवसात आने वाले दिनों तो में प्रार्थना उघडेल, आपके जो प्रार्थना स्थल चालू तो होंगे, उघडेल. वो जो चालू होंगे, त्यावेळेला आम्ही धन्यवाद करतो, आभार मानतो. इसलिए हम आपका धन्यवाद करते हैं। प्रवेश नावाने मागतो म्हणतो ऐक. प्रभु यीशु मसीह के नाम में मांगते हैं, इसलिए आमीन, आमीज आमीन. आमीज। पुन्हा एक पुढच्या बुधवारी फिर एक बार अगले बुधवार आपली भेट होईल. हम मिलेंगे, नवीन वचन घेऊन आम्ही येऊ. नए वचनों के हम देव बात आम्हाला करेंगे। सहाय्य करू. परमेश्वर हमें मदद देव करें, आमची काळजी घेऊ. परमेश्वर हमारी देखभाल प्रेज करें। लॉर्ड, प्रभु की स्तुति हो, प्रेज लॉर्ड. प्रभु की स्तुति हो।